गुड मॉर्निंग एव्हरीबडी. मी मधुरा कुंभेजकर, प्रेसिडेंट NBA. आपणा सर्वांचं आज या फेसबुक लाईव्ह सेशन मध्ये मनापासून स्वागत करते. ऍक्च्युली ड्यू टू कोविड-19 किंवा आता ही जी काही सगळी परिस्थिती बदलली आहे, काल आपल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सूचित केलं की हे बदल आता होत राहणार आहे. सो आपल्यासारख्या सगळ्यांनी, मुख्यत्वे उद्योजकांनी या बदलाला सामोरं जाण्यासाठी सज्ज झालं पाहिजे. यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट काही इन्सेंटिव्हच्या रूपात पॅकेजेस आपल्यासाठी घेऊन आलेलं आहे. तर एक्झॅक्टली काय आहे हे पॅकेज हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यासाठी आज आपल्या बरोबर आहे प्रदेशाध्यक्ष भाजपा उद्योग आघाडी महाराष्ट्राचे श्रीयुत प्रदीप पेशकार. तर मी तत्पूर्वी अनिल सूर्यवंशी जे आमचे मेंबर आहेत त्यांना विनंती करते की त्यांनी प्रदीप सरांचं थोडक्यात इंट्रोडक्शन द्यावं. ओव्हर टू यू सर. हॅपी मॉर्निंग टू ऑल. सगळ्यांचं स्वागत. आज मला NBA ने प्रदीपजींचं इंट्रोडक्शनचं संधी उपलब्ध करून दिली. प्रथमतः मी NBA चे खूप खूप आभार. कारण मी जे आज जे काय आहे ते NBA मुळे आहे. NBA ने मला खूप काही दिलेलं आहे. तर मी श्री प्रदीपजी पेशकर साहेबांचा परिचय देतोय. पेशकर साहेब हे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहेत, एक उद्योजक आहेत. त्यांचा 27 वर्षाचा सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रातला दांडगा अनुभव आहे. लघु उद्योग भारतीची उद्योगाशी निगडीत अशी संघटना आहे, भारतभर आहे. त्याचे ते जिल्ह्याचे आणि प्रदेशाचे सरचिटणीस राहिलेले आहेत. आता ते भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी म्हणजे BJP इंडस्ट्रीयल सेलचे प्रदेशाध्यक्ष. त्यांनी भारतभर फिरून पूर्ण इंडस्ट्रीयलच्या संघटना आहेत, असोसिएशन आहे, त्यांना भेटून त्यांचे प्रॉब्लेम आणि त्याच्यावर सोल्युशन त्यांच्याचकडनं घेऊन असं त्यांनी कमीत कमी 1000 पेजचं पुस्तिका मुख्यमंत्री साहेबांना दिलेली आहे की उद्योजकांना काय प्रॉब्लेम आहे आणि त्या प्रॉब्लेम त्यांच्याचकडनं त्यांचे सोल्युशन पण घेतले. असं एक मोठं काम केलेलं आहे. सरकारच्या पॉलिसी थिंक या थिंक टँकचे ते सदस्य आहेत. म्हणजे त्या कुठल्याही पॉलिसी बनतात, बजेटच्या रिलेटेड असो किंवा कुठल्याही याच्या पॉलिसी यायच्या अगोदर ते त्यांना सजेशन देतात, त्यांचे काही रिमार्क देतात, काही हे करतात. त्यांच्याकडे साम TV मराठी यांचं जवळजवळ ते 2.5 लाख लोकांपर्यंत पोहोचले. लाईव्ह उद्योजकता शिबिर या लाईव्ह कार्यक्रमातनं खूप पॉप्युलर होतोय त्यांचा तो कार्यक्रम. अख्ख्या महाराष्ट्रावर त्यांचं ते जाळं तयार होतंय साम TVच्या माध्यमातून. आणि स्वास फाउंडेशनचे ते संस्थापक आहे. स्वास फाउंडेशन ही सोशल ऍक्टिव्हिटी करणारी संघटना आहे. जेव्हा कोरोनाच्या याच्यात बाहेर एकही माणूस बाहेर पडत नव्हता तेव्हा त्यांनी जवळजवळ 26,000 लोकांना म्हणजे 26,000 लोकांना जीव घातले, 3,000 किट वाटले आणि आता त्यांच्या सगळ्या व्हॉलंटियर हे एरिया सॅनिटाईज करतायत. हे खूप मोठं काम त्यांनी घेतलेलं आहे. आणि ह्या जे आता आत्मनिर्भर भारत करण्यासाठी काय लागणार आहे याचा त्यांनी रात्रंदिवस अभ्यास केलेला आहे. ओके, आय थिंक अनिल सर बिकॉज ऑफ सम बँडविड्थ प्रॉब्लेम डिस्कनेक्ट झालेले आहे. सो प्रदीप सर, मी आपल्याला विनंती करते की आपण चालू करावं, आम्हाला संबोधित करावं. थँक्यू सो मच. नमस्कार सर्वांना. या सकाळीच आपण भेटलोय, चांगल्या वातावरणात चांगला विषय आपण आज घेतो आहोत. नाशिक बिझनेस असोसिएशनशी माझा संपर्क मागच्या 2 वर्षापासून आहे. वेगवेगळ्या उपक्रमांना मी हजेरी लावलेली आहे आणि अतिशय उत्साही तरुणांचं, उत्साही उद्योजकांचं हे नेटवर्क खूप मनाला प्रफुल्लित करतं. अनेक वेळा अनेक संघटना वेगवेगळं काम घेऊन काम करतात, परंतु नाशिक बिझनेस असोसिएशन हे प्रत्येकाचा बिझनेस वाढावं, प्रत्येक जण हा उद्योगात स्थिर व्हावा आणि प्रत्येकाच्या अडचणी ह्या एकमेकांच्या सहकार्याने सोडवाव्या, हे सूत्र मला या असोसिएशन मध्ये दिसलं. आणि आमचे अनेक मित्र या असोसिएशनचे एका अर्थाने लाभार्थी आहेत की खऱ्या अर्थाने संघटनेत काम केल्याने कसा लाभ होतो हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि मीही या असोसिएशनच्या
स्पष्ट शब्दात सांगायचं म्हणजे प्रेमात पडलेलो आहे. अशा चांगल्या संघटनेच्या सभासदांबरोबर या ठिकाणी आपल्याला भेटताना आनंद होतोय. त्याचप्रमाणे आपण फेसबुक लाईव्हच्या द्वारे सुद्धा ही लिंक शेअर केलेली आहे. त्यामुळे फेसबुकवर जे कोणी जॉईन झालेले आहेत त्यांना आपण प्रेक्षक म्हणून, श्रोते म्हणून, त्यांना सुद्धा नमस्कार. आपण चांगल्या विषयाला हात घालून आज त्याचा उहापोह करणार आहोत. मला माहिती आहे की त्यातला अर्धा विषय हा तांत्रिक आहे. तुम्हाला कंटाळवाणा होण्याची शक्यता आहे. परंतु जर का आपल्याला या सगळ्या गोष्टीचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला थोडंसं कठोर होऊन भल्या पहाटे, सकाळी म्हणता येईल, आपल्या कामाच्या व्यस्ततेतून वेळ काढून हा तांत्रिक मुद्दा समजून घ्यावा लागेल. पुढच्या इथून शेअर झालेला आहे कोणाचं तरी हे. मकरंद देशपांडे, प्लीज तुमची स्क्रीन बंद करा. थँक्यू सर, कंटिन्यू. धन्यवाद. आपण सर्वांनी ऐकलंय आत्मनिर्भर भारत. हे का आलं? आत्मनिर्भरता ही आपल्याला आपल्या हिंदू संस्कृतीमध्येच आहे. हे काही नवीन नाही आहे. परंतु आज ज्या गोष्टीची आवश्यकता होती, या कोविडच्या जागतिक संकटामध्ये भारतही त्यापासून अलिप्त राहू शकलेला नाही आणि भारतावर सुद्धा हे संकट येत होतं. त्याच वेळेला माननीय पंतप्रधान मोदीजींनी योग्य प्रकारे योग्य विषय हाताळून त्या संकटाला आपल्यापासून 2-3 महिने दुरावण्याचा प्रयत्न केला, आपल्याला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात आपण बऱ्यापैकी यशस्वी पण झालो. आणि हे करत असताना इथून पुढच्या काळामध्ये आपण नक्की काय केलं पाहिजे? तर आत्मनिर्भरतेकडे वाटचाल केली पाहिजे. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार स्वावलंबित्वाकडे वाटचाल केली पाहिजे. आपण खूप भौतिक जगामध्ये इन्व्हॉल्व झालेलो आहोत. गांधीजींनी सांगितलंच आहे की खरा भारत पाहायचा असेल तर तो खेड्यात जायला पाहिजे. जर खेडं समृद्ध झालं तर भारत समृद्ध होणार आहे. आणि त्याच गांधीजीच्या तत्वाला अनुसरून स्वदेशीची मुवमेंट सुद्धा चालली. आणि या स्वदेशीच्या मुवमेंटमध्ये आपल्याला टेक्नॉलॉजीची आवश्यकता होती, आपल्याला नवीन नवीन शोधाची आवश्यकता होती, आपल्याला जागतिकीकरणाची आवश्यकता होती. त्या वेळेला त्या सरकारने योग्य निर्णय घेतले. म्हणजे अगदी माननीय पंतप्रधान राजीव गांधींनी त्या काळी कॉम्प्युटरायझेशनचा घेतलेला निर्णय, त्यामुळेच आज आपण एकमेकांच्या समोर असल्यासारखं बोलू शकतोय. जे चांगले निर्णय आहेत ते चांगलेच आहेत. टेक्नॉलॉजीचा आधार घेण्यासाठी ज्या सरकारने प्रयत्न केले त्यामध्ये मोदी सरकारचा सुद्धा नंबर लागतो. आणि अशा सगळ्या वाटचालीतून भारत संक्रमणाकडून वाटचाल करत असताना आपल्याला असं लक्षात येतं की ह्या कोविडच्या संकटामध्ये आत्मपरीक्षण करण्याला आपल्याला वेळ मिळाला. अंतर्मुख होऊन आपल्या उद्योगाचा, आपल्या कुटुंबाचा, आपली झालेली वाटचाल ह्या सगळ्याचा विचार करण्याचा वेळ मिळाला. आणि त्याच विचारातून या अभियानाचा जन्म झाला, ते म्हणजे आत्मनिर्भर भारत अभियान. हे नक्की काय आहे आणि मला त्याचा काय फायदा? तत्वज्ञान सांगून पोट भरत नाही असं ऐकलेलं पण आहे आपण आणि आपल्यापैकी सगळेजण म्हणत पण असते. या भौतिक जगामध्ये, या रॅट रेसमध्ये, या औद्योगिकरणाच्या रॅट रेसमध्ये आपल्याला हे पण समजून घेतलं पाहिजे की नक्की हे चाललंय कशासाठी. आता माझ्या मताला सर्व सहमत असतील. मला सांगा, 2 महिने घरात राहतोय आपण, जगायला पैसे लागतात किती हे सगळ्यांना नक्की कळलं.
त्याच्यापेक्षा 10 पट पैसे आपण बँकांचं व्याज भरण्यात देतो, 10 पट पैसे हे अनाठायी खर्च करतो, शोभेसाठी, वातावरण निर्मितीसाठी, परंतु त्यातून समाधान मिळतं का हे जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर मला वाटत नाही की 100% हो असं असेल. प्रत्येकाचं वेगवेगळं येणार आहे. त्यामुळे आपण आज आत्मनिर्भर भारत ह्या शब्दाचा अर्थ आपल्या जीवनाच्या दृष्टीने समजून घेतला पाहिजे. नुसतं सरकारी काहीतरी जुमलेबाजी आहे असं म्हणणारे पण मला अनेक जण भेटले या 2-3 दिवसांमध्ये. परंतु मित्रांनो, काही वेळा करता बाजूला ठेवा. प्रत्येकच गोष्ट राजकारणासाठी नसते मित्रांनो. प्रत्येकच गोष्ट ही कुठेतरी शर्यतीसाठी आहे असं पण नाही. एकेकाळी भारत हा सोने की चिडिया म्हटला गेला, स्वयंपूर्ण जागतिक गुरु म्हटला गेला, विश्वगुरु म्हटला गेला. ते पुन्हा होण्याची संधी आपल्याला निर्माण झालेली आहे. त्यामुळे भारतीय तत्वज्ञान आणि भारताची स्वयंशीलता ही जगात आदर्शभूत होणार आहे. आणि हे सगळं विचार करून आपण ह्या अभियानाकडे तांत्रिक बाबी माहिती करून घेण्यासाठी जायला पाहिजे. आत्ताचे असलेलं संकट, आत्ताचे असलेले चॅलेंजेस, आत्ताची असलेली लोकशाही प्रणाली, आत्ताची असलेली आपली सर्वांचं उत्तरदायित्व, सगळी समाज व्यवस्था, याच्यात कुठेही बदल न होता आपल्याला हे सगळं समजून घेऊन विश्वगुरु बनायचं आहे. ही प्रेरणा मनात ठेवून आपण हे पुढचं आपण आता सगळं माहिती करून घेणार आहोत. थोडा वेळ लागेल, परंतु समजून घेताना आपल्याला त्याच्यातला मतितार्थ समजून घेतला पाहिजे. सुपरफिशियल अर्थ काढून आपल्याला चालणार नाही. आत्मनिर्भर, तर मी आता ह्या सगळ्या अभियानाचं स्क्रीन शेअर करणार आहे. स्क्रीन शेअर मध्ये आपल्याला प्रेझेंटेशन बघायला मिळेल. एक प्रेझेंटेशन झाल्यानंतर 2 असे आपण पाहिलं की माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि राज्य अर्थमंत्री माननीय अनुराग ठाकूर यांनी 5 दिवस सतत प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्याला ह्या सगळ्याची माहिती दिली. त्यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये जे काही सांगितलं ते एक वाक्याने सांगितलं. ती देशाची या पुढील काळातली त्या क्षेत्रातली दिशा सांगितली. आणि ती दिशा काय असेल हे समजून घेण्यासाठी आज मी आपल्याला थोडा वेळ काढण्यासाठी विनंती केली आहे. आपण आता स्क्रीन शेअर करून त्या प्रेझेंटेशनवर जाऊ. सर्वजण आपण उद्योजक आहात, त्यामुळे उद्योग क्षेत्रातले विषय हे आपण आधी घेऊ. आत्मनिर्भर भारत बिझनेस इन्क्लुडिंग MSMEs असं आपलं 13 तारखेला जे हे झालं, मधुरा मॅडम. येस सर. माझ्या स्क्रीनवर माझा जो हे येतो तो पण स्क्रीनवर येतोय का? काय? माझा व्हिडिओ साईडला दिसतोय सर, छोट्या साईडला दिसतोय ना? म्हणजे Yes. म्हणजे तुम्हाला डिस्टर्ब होणार ते बघताना? नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही सर. स्क्रीन प्रॉपर दिसती आहे, दिसतंय ना? हा, सांगू शकतो. हो हो, व्यवस्थित आहे. ठीक ठीक. आत्मनिर्भर भारत याचा सुरुवातीलाच मोदीजींनी सांगितलं की आपल्या इथे 5 पिलर आहेत. 5 पिलर्स ऑफ आत्मनिर्भर भारत. पहिला असेल इकॉनॉमी, दुसरा इन्फ्रास्ट्रक्चर, तिसरा सिस्टीम म्हणजे गव्हर्नन्स सिस्टीम आहे, गव्हर्नमेंट सिस्टीम आहे, तिसरा व्हायब्रंट डेमोग्राफी आणि 5वा आहे डिमांड. ह्या 5 गोष्टी आधारित सगळी योजना केलेली आहे. इकॉनॉमीचे रिफॉर्म
इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये वाढ, समृद्धी, पूर्ण गव्हर्नन्सची जी सिस्टीम आहे तिच्यामध्ये रिफॉर्म्स केल्या जातील. आपल्याकडे व्हायब्रंट डेमोग्राफी म्हणजे अनेक प्रदेशातली भाषा वेगळी, त्या ठिकाणी प्रदेशात येणारं पीक वेगळं, त्या प्रदेशातली संस्कृती वेगळी, विविधता में एकता, त्याचा फायदा घेणं आणि हे सगळं करून डिमांड म्हणजे 135 कोटीच्या देशामध्ये आपलंच मार्केट, आपल्या उत्पादकांसाठी, आपल्या कृषी उत्पन्नासाठी हे आपलंच मार्केट उपलब्ध करून देणे, त्यासाठी लागणारं सगळं लॉजिस्टिक हे डिझाईन केलेलं आहे. म्हणजे पॅकेज टू केटर द व्हेरियस सेक्शन हे जे म्हटलं त्यामध्ये, त्यात आपल्याला लक्षात येईल. मग हे किती द्यायचं, तर 20 लाख कोटी वगैरे आपण आकडे ऐकलेत, परंतु ह्या 20 लाख कोटी मग एकाला किती मिळतील वगैरे हे असे त्याला काय म्हणतात की सुपरफिशियल काही कॉमेंट्स आपण ऐकले असतील, त्या थोड्या बाजूला ठेव. कारण एकदा त्याची गोडी लागली, ते समजलं की मग पुढे आपल्याला काम करता येईल. सगळ्यात मोठा मंत्र मोदीजींनी आपल्याला दिला तो आपल्या सर्व उद्योजक बंधूंसाठी वगैरेंसाठी अतिशय महत्वाचा आहे. बिकम वोकल फॉर आवर लोकल. म्हणजे आपल्याला आपल्या उत्पादनांसाठी व्होकल व्हावं लागेल. साधी कल्पना आहे. माझ्या गावात बनणारी वस्तू मी आधी वापरेल, नसेल मिळत तर राज्यात बनणारी वापरेल, आणि राज्यातही बनत नसेल तर देशात बनणारीच वापरेल. हे पहिलं काम. परंतु काही तर्कशास्त्राचे अभ्यासक तर्क असा लावतात की मग तुम्ही तो आयफोन वापरता त्याचं काय करणार, तुम्ही डेलचा लॅपटॉप वापरता त्याचं काय करणार, मग तुम्ही अमुक काय करणार, तमुक काय करणार. परंतु त्यांना मला सांगावंसं वाटतं की एवढे उतावीळ होऊ नका. ज्यावेळी आपल्याला क्रायोजेनिक इंजिन दिलं नाही तेव्हा आमच्याच इथल्या शास्त्रज्ञांनी क्रायोजेनिक इंजिन तयार केलं. जेव्हा आम्हाला मिसाईल दिल्या गेलं नाही तेव्हा माननीय भूतपूर्व राष्ट्रपती कैलासवासी अब्दुल कलाम सरांनी मिसाईल तयार करून दाखवलं. आणि आमचे शास्त्रज्ञ, भारतीय तत्वज्ञान आणि भारतीय शास्त्रज्ञ हे कुठेच कमी पडत नाहीत. आता सरकारने संधी दिली आहे. हे सगळे आमचे युवा पिढीचे तरुण स्टार्टअप वाले लोक हे सगळं अचीव्ह करतील आणि मला वाटतं 2-3 वर्षामध्ये सगळंच इंडियन आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे इतकी घाई न करता आपण हळूहळू समजून घेऊ. जे शक्य आहे तेवढ्या सगळ्यांसाठी वी विल बिकम वोकल फॉर लोकल ह्या एक संकल्प करून आपण पुढच्या याच्याकडे जाऊ. मी काही स्लाइड्स ह्या स्किप करणार आहे, त्या उद्योगाशी संबंधित नाहीत. त्यामुळे त्या सरकारी असतील, सामाजिक उद्देशाने केलेल्या असतील, त्या सर्व जनतेच्या हितासाठी जे जे निर्णय केले त्या सगळ्याच्या असतील. त्याचं एक्सप्लेनेशन मी आता इथं देणार नाही. वेगवेगळ्या योजनांद्वारे कल्याण करण्यासाठीच्या ह्या कल्याणकारी योजना आहेत, त्यामुळे त्या गोष्टी त्यामध्ये जास्ती आहेत. आपल्याला स्लाइडवरून तुम्हाला नजर टाकली की तुमच्या लक्षात येईल की काय काय नक्की विषय त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. त्यातलं मी काही विषय फक्त एक्सप्लेन करणार आहे. आता हे आपले सगळे कमर्शियल विषय आहेत, एक्सटेंड केले जीएसटीचे रिटर्न्स, त्यानंतर हे सगळे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स आहेत ते केले. आणि आरबीआय आपली इकॉनॉमी कंट्रोल करते आणि त्या आरबीआय मध्ये काय काय केलंय हे सगळं या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे. आता एक एक गोष्ट आपल्याला पाहावी लागणार आहे. आपल्याला 20 लाख कोटी एवढं मोठं पॅकेज हे सगळ्याचं टोटल आहे मित्रांनो. आपल्या संबंधातलं काय काय आहे ते आपण बघू. स्पेशल रिफायनान्स फॅसिलिटी नाबार्ड आणि सिडबी साठी दिलेली आहे. हे सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा कोविड सुरू झालं तेव्हाचा हे विषय आहे दिलेला. आता हा जो बिझनेस इन्क्लुडिंग एमएसएमई ही जी स्लाइड आहे ही आपण शांतपणे आता बघितली पाहिजे. यातला एक एक विषय आपण घेणार आहोत. आपल्याला हे माहिती की 3 लाख कोटींचं कर्ज हे उद्योगासाठी आता दिलेलं आहे. आता हे सरकारने 3 लाख कोटीची बेरीज सांगितली. हे कुणासाठी आहे
कुणाच्या द्वारे मिळणार आहे, हे सगळ्या बँकांच्या आणि NBFC म्हणजे नॉन बँकिंग फायनान्स कंपनी यांच्या मार्फत हे देण्याची व्यवस्था केलेली आहे. ज्यांचं 25 कोटी रुपयाच्या आत आउटस्टँडिंग आहे कर्जाचं आणि 100 कोटीचा टर्नओव्हर आहे म्हणजे त्याच्या आत, अशा लोकांना या योजनेत एलिजिबिलिटी दिलेली आहे. या एलिजिबिलिटी प्रमाणे हे लोन 4 वर्षाच्या टेन्युअर करता आहे, पण 12 महिन्याचा मोरटोरियम पिरियड आहे प्रिन्सिपलसाठी. इंटरेस्ट मात्र तो द्यायला लागेल. सगळ्यात त्याचं वैशिष्ट्य असं आहे, 100% गॅरंटी ही सरकारने घेतलेली आहे. क्रेडिट गॅरंटी कव्हर ज्याला म्हटलंय. मला माहिती आहे की माझे मित्र त्यांचा ऑडिओ म्यूट केलेला असल्यामुळे ते मला आता बनवू शकत नाहीत, पण म्हणतात की बँका देत नाही क्रेडिट गॅरंटीमध्ये. यावर मीही सहमत आहे, परंतु देतात यावर पण मी सहमत आहे. म्हणजे काहीतरी कुठेतरी कम्युनिकेशनचा अभाव आहे, कुठेतरी समजून घेण्यामध्ये काहीतरी फरक पडतोय. तर या स्कीम मध्ये असं म्हटलेलं आहे, जर एखाद्याचं एक फ्लॅट असेल, बंगला असेल, ऍसेट असेल, दुकान असेल, मॉर्गेज केलेलं आहे 50 लाख रुपयाचं आणि 1 कोटी रुपयाचा फायनान्स आधीच घेतलेला आहे. आता बँककडे गेला आणि म्हटलं क्रेडिट गॅरंटीमध्ये मला द्या, तर ते बँक देत नाही. कारण त्यांचा नियमच असा आहे की एका युनिटचं एक लोन जर का मॉर्गेज लोन असेल किंवा विथ सिक्युरिटी असेल तर तीच बँक किंवा कोणतीही बँक दुसरं अनसिक्युअर्ड लोन त्या युनिटला देऊ शकत नाही. आणि आता मात्र तो बदल करून क्रेडिट गॅरंटीचं स्कीम त्याला लागू झालेली आहे आणि अशा लोकांना हे कर्ज मिळणार आहे. हे किती आहे तर आपल्या पूर्ण आउटस्टँडिंगच्या 20%. एखाद्या जर का 10 लाख रुपये बाकी असेल तर 2 लाख रुपये मिळतील. 1 कोटी बाकी असेल तर 20 लाख रुपये मिळतील. आणि हे ऑटोमॅटिक म्हटलेलं आहे. ऑटोमॅटिकचा अर्थ असा आहे की बँकेने तुम्हाला तुमच्या अकाउंटला एक वेगळं अकाउंट करून देऊन टाकायचं आहे. कुठलीही कोलॅटरल नाही, कुठलीही गॅरंटी नाही. ते आता जर नको असेल तुम्हाला तर उचलू नका, पण बँकेने प्रोव्हिजन करून ठेवायची आहे. आपल्याला एक जस्ट अर्ज द्यावा लागेल, बाकी प्रोसेस काहीही करायची नाही. वाचून घेतला असेल आपण. 31 ऑक्टोबर पर्यंत ही स्कीम अवेल करता येणार आहे. कधीही घेऊ शकता 31 ऑक्टोबर पर्यंत. आता दुसरा आहे, आपण मागणी अशी केली होती 13 एप्रिलला जेव्हा केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांच्या बरोबर संवाद झाला, तेव्हा त्यांना संवादामध्ये पण मागितलं, नंतर निवेदन देऊन पण आपण सरकारकडे मागणी केली की पहिलं 3 लाख कोटी, तेव्हा आकडे माहिती नव्हते आम्हाला, परंतु तुम्ही सर्क्युलर जे बँकेचे आलेले आहेत ते स्टँडर्ड अकाउंटसाठी आलेत, पण अनेकांनी जानेवारीपासून हप्ते भरले नाही. आपण इकॉनॉमीच्या मंदीच्या काळात होतो. मागच्या दिवाळीनंतर तर बरेच युनिट्स हे अडचणीत आलेले होते. अशा वेळी मार्च मध्ये क्लिअर असणं शक्य नाही लोकांनी. त्यामुळे काहींचे 2 हप्ते टाकलेले आहेत, काही NPA झालेले आहेत. मग चांगल्याला तुम्ही देणार आणि जे अडचणीत आहेत त्यांना काय करणार? खरं तर त्यांनाच जास्त देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आपण मागणी केली आणि त्या मागणीचा सकारात्मक विचार करून अर्थमंत्र्यांनी 20,000 कोटी रुपये हे सबऑर्डिनेट डेट फॉर स्ट्रेस MSME म्हणजे हे पैसे एक्स्ट्रा पॅकेज म्हणून दिलेले आहेत. आता हे कसं मिळणार आहे तर NPA जे असतील त्यांना आणि स्ट्रेस ऍसेट म्हणजे ज्यांचा 1 हप्ता राहिला आहे, 2 हप्ते राहिलेले आहेत, अशांना हे मिळणार आहे. याच्यामध्ये पार्शियल गॅरंटी CGT SME ला मिळणार आहे, CGT SME ची मिळणार आहे. म्हणजे क्रेडिट गॅरंटीची पार्शियल गॅरंटी 50% गॅरंटी मिळेल. परंतु हे लोन कुणाला दिलं जाईल? त्या मालकाला दिलं जाईल, ते युनिटला नाही दिलं जाईल. मालकाला दिल्यानंतर मालकाने काय करायचं तर ते इक्विटी म्हणून त्या आपल्या बिझनेसमध्ये ऍड करायचं आहे. म्हणजे पर्सनल गॅरंटी त्याची आहे.
प्रायव्हेट लिमिटेड असेल कंपनी तर प्रत्येक डायरेक्टर्सला ते विभागून दिलं जाईल. जर पार्टनरशिप असेल तर दोन्ही पार्टनरला ते विभागून दिलं जाईल. प्रोप्रायटर असेल तर त्याला इंडिव्हिज्युअली दिलं जाईल. अशा प्रकारचं ही स्कीम आहे आणि हे सुद्धा आपल्याला फार मोठा दिलासा देऊन जाणार आहे. याची माहिती तांत्रिक जर काही कुठे अडचण आली तर तुम्ही कधीही आम्हाला संपर्क करू शकता, आम्ही त्यामध्ये मदत करू. परंतु बँका देत नाहीत ह्या पूर्वग्रह दूषित मताने आपण लक्षात ठेवू नये. आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हे जगात पहिल्यांदा झालंय. त्यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांनाही समजून सांगण्याची आवश्यकता आहे. प्रोएक्टिव्हली काम करा म्हणून सरकारने सूचना दिलेल्याच आहेत. त्यातही काही अडचण आली तर नक्की तुम्ही आमचे संपर्क करा आणि आपण त्यातून मार्ग काढू. तिसरा आणि महत्वाकांक्षी विषय केलेला आहे म्हणजे जे नीट चाललेले आहे, चांगले चालले, त्यांना थोडस धक्का मारण्याचं काम पहिल्या 3 लाख कोटींनी करणार आहे. जे अडकले त्यांना 20,000 कोटीच्या पॅकेजने त्यांना थोडस टॉनिक देण्याचा प्रयत्न केला. आणि हे जे स्क्रीनवर आपण पाहतोय इक्विटी इन्फ्युजन फॉर MSME थ्रू फंड ऑफ फंड्स. आता हे फंड ऑफ फंड काय आहे तर भारत सरकारने SME साठी SME प्लॅटफॉर्म, SMEच्या ग्रोथ साठी SME प्लॅटफॉर्म केलं. लिमिटेड होणे, शेअर्स काढणे, एखाद्या कंपनीचा IPO निघणे, हे आपण मोठ्या कंपनीच्या बाबतीत हे शब्द ऐकतो. परंतु मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइज यांच्यासाठी सुद्धा एक प्लॅटफॉर्म तयार केला आणि यू आर अलाउड टू कलेक्ट द मनी फ्रॉम मार्केट. तुम्ही उभे करू शकता मार्केटमधून पैसे आणि आपला व्यवसाय मोठा करू शकता विथ द लॉयल्टी फॉर शेअर होल्डर्स. अशा प्रकारे शेअर होल्डर्सचे पैसे वाढावेत ह्या उद्देशाने जो बिझनेस करतो त्याच्यासाठी हे मार्केट ओपन झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला त्याची नियमावली आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या अधिकाऱ्यांबरोबर कालच माझी चर्चा झाली आणि त्यामध्ये एक चांगला इनिशिएटिव्ह घेऊन आपण पुढच्या आठवड्यामध्ये येणार आहोत की ज्यांना आपलं युनिट वाढवायचं आहे, त्यांना ज्यांचं 3 कोटी रुपयापर्यंत इन्व्हेस्टमेंट स्वतःची आहे, कॅपिटल आहे, असे प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या 7-8 कोटी रुपये टर्नओव्हर आहे, 10 कोटी टर्नओव्हर आहे, अशांना जर वाटलं की आता मला बँकेच्या लोनवर अवलंबून राहायचं नाही, आता मला मार्केटचा पैसा घ्यायचा आहे, मला मोठं व्हायचं आहे, म्हणजे महाग पैसा जो बँकेचा आहे तो न घेता मला शेअर्सचा पैसा घ्यायचा आहे, तर त्याच्यासाठी हे मार्केट ओपन आहे. मग शेअर घेईल कोण, माझे शेअर घेईल कोण, अशी जेव्हा शंका निर्माण होते तेव्हा सरकार पुढे आलंय आणि सरकारने सांगितलं की तुम्ही शेअर मार्केटकडे लिस्टिंग करण्याचा धाडस करा, एक पाऊल पुढे टाका, सरकार तुमचे शेअर घेईल. आता हा पहिल्यांदा असा प्रयोग होतोय भारतामध्ये. त्यामुळे 10,000 कोटी रुपयाचा फंड हा सरकारने दिलेला आहे, तो कॉर्पस फंड आहे. आणि सरकार घेत आहे म्हटल्यानंतर इतर जे फंड्स आहेत पब्लिक सेक्टरचे असतील आणि हा अर्थशास्त्रीय विषय आहे त्यामुळे तो नीट समजून घ्यावा लागेल. परंतु एवढं लक्षात ठेवा 10,000 कोटी जेव्हा देतात तेव्हा सरकारचा नियम असा आहे की आम्ही 1 रुपया टाकू, तुम्ही 2 रुपये टाका. अशा प्रकारचं मार्केटच्या फंडला आवाहन सरकार करतं आणि त्यामुळे सरकारी पैसा येत असल्यामुळे बाकीचे फंड सुद्धा सेफ होतात आणि तुमच्या युनिटमध्ये तेवढी इक्विटी तयार होते. आणि इक्विटी एकदा तयार झाली, 5 कोटी रुपये जर तुमचे इक्विटी म्हणून आले तर तुम्हाला त्याच्या डेट टू कॅपिटल रेशो ज्याला म्हणतो त्या प्रमाणात कर्ज मिळण्याची शक्यता निर्माण होते. तुम्ही लक्षात घ्या, आपण जातो बँकेकडे आणि डायरेक्ट कर्ज मागतो, इक्विटी आपली कमी असते, परंतु या ठिकाणी आपल्याला 2:1 अशा प्रकारे जर एक इक्विटी असेल तर 2 डेट आपण करू शकतो. त्यामुळे जो मार्केटचा पैसा आहे तो इक्विटी मध्ये येणार आहे. त्यामुळे हे पहिल्यांदा घडतंय MSMEच्या आयुष्यामध्ये भारताच्या. त्यामुळे मोठे जे युनिट्स आहेत त्यांच्यासाठी हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या अधिकाऱ्याचं NBAने एक वेगळं सेशन घ्यावं असंही मी आपल्याला विनंती करतो. सगळी व्यवस्था मी करून देईन. त्यामुळे ज्यांना आणखीन मोठं व्हायचं आहे त्यांच्यासाठी हे दार उघडलेलं आहे. हे सगळं करताना मी लहान आहे, मी ऑलरेडीच मोठा आहे. आता ह्या 2 शब्दात फरक लक्षात घ्या. मी ऑलरेडीच मोठा आहे परंतु व्याख्येमुळे मी लहान आहे किंवा मी व्याख्येमुळे
लहानाचा मोठा होऊ इच्छित नाही. जर मोठा झालो तर माझे हे लिमिट जातील. 10 कोटी रुपयाचं 10 कोटी रुपयाची फिक्स इन्व्हेस्टमेंट जे आहे त्याच्यापेक्षा वरती इन्व्हेस्टमेंट केलं तर आपल्याला सबसिडीचा बेनिफिट जाईल, आपलं इन्सेंटिव्ह जातील, आपले जीएसटी रिफंडचा क्लेम जाईल, म्हणजे पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्हचं नुकसान होईल. म्हणून लोक 10 कोटीच्या वर इन्व्हेस्टमेंट करत नव्हते. दुसरा युनिट करू पण 1 युनिट वाढवायचं नाही, आणि मग स्वाभाविकपणे सगळे लिमिटेशन येत होते. म्हणून आता आपल्याला सरकारने एमएसएमईची व्याख्याच बदलली आहे. यामध्ये एमएसएमईच्या व्याख्येमध्ये काय बदल केला हे सगळ्यांना माहिती आहे, फार सांगायची आवश्यकता नाही आहे. इन्व्हेस्टमेंट क्रायटेरिया आणि टर्नओव्हर क्रायटेरिया असा दोन्हीचा विचार करून यामध्ये केलेला आहे. मायक्रो, स्मॉल, मीडियम एंटरप्राइज अशा तिन्ही कॅटेगरीमध्ये 4 पट वाढ याच्यामध्ये केलेली आहे. तर मला वाटतं की या स्क्रीनवर दिसेल तुम्हाला खालची जी डेफिनेशन आहे ती, खालची जी डेफिनेशन आहे ती आपण पाहायला पाहिजे, रिवाइज एमएसएमई डेफिनेशन. तर मायक्रोसाठी 5 कोटी टर्नओव्हर आणि 1 कोटी इन्व्हेस्टमेंट, स्मॉलसाठी 10 कोटी टर्नओव्हर 50 कोटी टर्नओव्हर, आणि मीडियमसाठी 20 कोटी इन्व्हेस्टमेंट आणि टर्नओव्हर 100 कोटी. सगळ्यात मोठी गोष्ट आता अशी केलेली आहे की मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस असा फरक काही ठेवला नाही, ऑल कॅटेगरी 1 असं केलेलं आहे. म्हणजे आता सर्व्हिस इंडस्ट्रीचे लोक सुद्धा सगळे जे मॅन्युफॅक्चरिंगला जे बेनिफिट मिळत होते ते सगळे बेनिफिट घेऊ शकतील, आणि ह्याच डेफिनेशन प्रमाणे काम चालेल. त्यामुळे सर्व्हिस इंडस्ट्रीचा टर्नओव्हर जास्ती होतो, इन्व्हेस्टमेंट कमी असते, पण त्यांना मग कॅटेगरीतून बाहेर जायला लागायचं. परंतु मग आता ह्या दोन्ही गोष्टी यामध्ये ऍड केलेल्या आहेत. त्यामुळे अनेक उद्योग जे आता 10 कोटी रुपयामध्ये थांबलेले आहेत इन्व्हेस्टमेंटच्या, आणि टर्नओव्हर वाईज काही अडचण नाही, त्यांना 20-22 कोटी टर्नओव्हर आहे, पण त्यांना 2-3 मशीन घ्यायच्या, 10 मशीन घ्यायच्या, ते तिथेच घेऊ शकतात. 2-5 कोटीचं ऍडिशनल इन्व्हेस्टमेंट करू शकतात, आणि ऍडिशनल इन्व्हेस्टमेंट केली की मग ऍडिशनल इन्व्हेस्टमेंटचे बेनिफिट हे सगळे त्या लोकांना, त्या कंपन्यांना मिळू शकतील. इथं पाहण्यासारखी गंमत अशी आहे की सिन्नरचे जवळजवळ 50% युनिट हे जे ह्या बॉर्डरवर असतील ते सगळेच्या सगळे याच्यात येऊ शकतात. ज्यांच्या मशिनरीची लिमिट ही 1 कोटी संपलेली होती, आधी 25 लाख होती फक्त, त्यामुळे 25 लाखाच्या पुढे जात नव्हते. कारण का आता आम्ही परत पुढच्या याच्यात जाऊ, मीडियम वाले जे आहेत ते 10 कोटीमध्ये थांबून गेले होते, त्यांना मीडियम 20 कोटीपर्यंत ते इन्व्हेस्टमेंट आता करू शकतात, आणि त्यावर सुद्धा सगळे एमएसएमईचे बेनिफिट, म्हणजे सबसिडी असेल, त्यानंतर जीएसटी रिफंड असेल, त्यानंतर ज्या बॅकएंड सबसिडीचे जे विषय आहेत तशा प्रकारचे सगळे बेनिफिट जे आहेत हे आपण यामध्ये घेऊ शकतो. त्यामुळे याचा टँजिबल बेनिफिट म्हणजे सांगण्यात आकडा जो आहे तो आता लगेच सांगता येत नाही, पण प्रत्येकाने आपापल्या कन्सल्टंट बरोबर बसून याचा विचार करायचा आहे, आणि हे सगळ्यात मोठा फायदा या पॅकेजने आपल्याला दिलेला आहे. त्यामुळे हे लक्षात घ्या की आपल्याला काय दिलंय हे म्हणताना माझी आत्ताची स्टेज काय आहे आणि मी आता पुढे काय करू शकतो याचा विचार केला पाहिजे. त्यामुळे असलेल्या कंपन्यांनी तातडीने इन्व्हेस्टमेंटसाठी लोन घेणे आणि त्याचं रिफंड मिळण्याची सोय ही वेगवेगळ्या इन्सेंटिव्ह मधून दिलेली आहे, त्याचा आपण वापर करायचा आहे. इन्व्हेस्टमेंट झाली, प्रोग्रेस झाला, वाढ झाली, पण टर्नओव्हर कसा होणार? जग बंद पडलेलं आहे, परंतु डिमांड जेव्हा आपण बघतो 5 पिलर मधला, आत्मनिर्भरच्या 5 पिलर मधले, तर डिमांड क्रिएशन एमएसएमई साठी काय केलेलं आहे, तर 200 कोटी रुपयापर्यंत टेंडरला, ग्लोबल टेंडरला बंदी केलेली आहे. म्हणजे फक्त भारतीय कंपन्याच त्यात भाग घेऊ शकतील. सेल्फ रिलायंट इंडिया करण्यासाठी पहिलं काम करावं लागेल तर मेक इन इंडिया मुवमेंट स्ट्रेंथन करावी लागेल, आणि मेक इन इंडिया मुवमेंटला प्रोटेक्शन द्यावं लागेल बाहेरच्या कॉम्पिटिशन पासून. तर हे दोन्ही गोष्टी यामध्ये साध्य झालेल्या आहेत. त्यामुळे आपल्या एमएसएमई ह्या बिझनेस इन्क्रीज करू शकतात. जे लोक फार्मास्युटिकलच्या क्षेत्रात काम करत असतील त्यांना नीट माहिती आहे, सरकारी किंवा ग्लोबल टेंडर जेव्हा येतात तेव्हा लक्षात येतं, किंवा इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये 50 कोटी रुपये 100 कोटी रुपयाचं जर का एखादा रोड करायचा तर ग्लोबल टेंडर यायचं नॅशनल हायवेचं, किंवा डिफेन्स असेल, इंडियन ऑइलचं असेल, PSUचं कुठलंही 100-50 कोटी रुपयाच्या वरती ग्लोबल टेंडर म्हणायचे. परंतु आता ते सगळं
स्वदेशी कंपनीसाठी उपलब्ध असेल आणि ते सुद्धा जेमद्वारे उपलब्ध असेल. गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस ते आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना, त्याचं काही वेगळं सांगायची गरज नाही. त्यामुळे कुठलाही ही चिठ्ठी संस्कृती, बाबू संस्कृती आणि सुटकेस संस्कृती हे बंद करण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला आहे. त्यानंतर वेगवेगळ्या मार्केट लिंकेजेससाठी वेगवेगळ्यासाठी हे आपल्याला दिसतंय. आता जगामध्ये कोविडमुळे सगळं बदलत चाललेलं आहे. तर ई मार्केट लिंकेजचं सजेशन सुद्धा हे आम्हीच दिलेलं सजेशन आहे उद्योग आघाडीच्या वतीने. काय दिलेलं आहे तर मित्रांनो, आपल्याला मार्केटिंगसाठी, प्रमोशनसाठी आपण काय करतो, आपले व्हिजिटिंग कार्ड छापतो, आपले ब्रोशर्स करतो, त्यानंतर आपलं डिजिटल मार्केटिंग होतच आणि एक्झिबिशन्स हे पारंपरिक एक साधन आहे की आपला बिझनेस हा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. परंतु आता एक्झिबिशन कसे होणार, त्यामुळे आपण त्यामध्ये एका चांगल्या स्टार्टअपला बूस्ट करून त्यांच्याकडून सगळं टेक्नॉलॉजी घेऊन आपण सरकारला विनंती केली की यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग याचा उपयोग करून आपल्याला व्हर्च्युअल एक्झिबिशन्स साठी सरकारने मदत केली पाहिजे. त्यामुळे ई मार्केट लिंकेज साठी आता व्हर्च्युअल एक्झिबिशन्स आयोजित होतील आणि जसं आपण आपल्या नॉर्मल एक्झिबिशनच्या स्टॉलवर गेल्यानंतर ज्या ज्या गोष्टी घेतो किंवा इन्फॉर्मेशन शेअर करतो ते सगळं आपल्याला घरी बसल्या बसल्या ऑनलाईन एक्झिबिशन मध्ये भाग घेता येणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या फिनटेक कंपन्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला अशा प्रकारचं फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स करण्यासाठी सुद्धा त्याला एक चालना देणार आहे. तर ह्या गोष्टी बरोबर MSME ला सगळ्यात शेवटचा जो मुद्दा दिसतोय की 45 दिवसामध्ये जे जे काही आपले गव्हर्नमेंटकडे ड्यूज बाकी असतील ते सगळेच्या सगळे मिळणार आहे. ज्यांचा मिळाला नाही किंवा मिळण्यासाठी काही अडचण येते त्यांनी उद्योग आघाडी संपर्क साधावा, त्यामध्ये त्यांना मदत केली जाईल. म्हणजे हे वेगवेगळे मेजर्स आपण त्यासाठी घेतलेले आहेत. आता हे ठीक आहे, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचे बदल फार सगळं डिटेलिंग सांगत नाही मी, कारण आपल्याला महत्वाच्या पुढच्या गोष्टीकडे पण जायचंय. आपल्याला प्रोव्हिडंट फंडाचं जे 24% आहे ते सरकारने द्यायचं नक्की केलंय. त्यानंतर 3 महिन्याचं जे कॉन्ट्रीब्युशन 3 महिने दिलं होतं ते पुढच्या 3 महिने एक्सटेंड केलेलं आहे. त्यानंतर 30,000 कोटी रुपये हे NBFC, हाऊसिंग फायनान्स आणि मायक्रो फायनान्स साठी दिलेले आहेत. MSME ला सुद्धा क्रेडिट गॅरंटी मधून हे देण्याचं गॅरंटी देण्याचं काम हे क्रेडिट गॅरंटी फंडने केलेलं आहे. त्यामुळे NBFC तून सुद्धा आपण आता MSME साठी पैसे घेऊ शकतो. आपण बऱ्याच जणांनी पाहिलं असेल टाटा कॅपिटल आहे, बजाज फायनान्स आहे, अशा ठिकाणी मशीनसाठी महिंद्रा फायनान्स आहे हे कर्ज देतात. तर ह्या NBFC जे आहेत त्या NBFC कडे सुद्धा लिक्विडिटी असावी यासाठी स्पेशल लिक्विडिटी स्कीम काढलेली आहे. त्याचाही आपण फायदा घ्यायला पाहिजे. बँका देत नाही तर NBFC कडे जावं लागेल. थोडा इंटरेस्ट रेट जास्ती असतो परंतु तिथं जाण्याची आवश्यकता आहे. NBFC साठी सुद्धा क्रेडिट गॅरंटी द्यायची असेल तर 45,000 कोटी रुपये त्या गॅरंटीसाठी सुद्धा दिलेले आहेत. हा एक मेजर चांगला आहे जो आपण पाहायला पाहिजे की आपल्याला लाईट बिल महाराष्ट्राच्या याच्यामध्ये डिस्कॉम कडून जे मिळतं ते खूप महाग आहे. लाईट बिलासाठी आपण सगळेजण प्रयत्न करतोय, मागचं सरकारमध्ये सुद्धा आपण प्रयत्न केला, परंतु काही सिस्टीमच ह्या महावितरण कंपनीच्या अशा आहेत की त्याला ते कोणीच पुरं पडू शकत नाही. त्यामुळे तिथं पूर्ण रिस्ट्रक्चर झाल्याशिवाय ते काही खरं नाही असं माझं मत आहे. परंतु आताच्या परिस्थितीत काय करायचं तर PFC आणि REC म्हणजे काय तर पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आणि रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन हे 2 मोठे कॉर्पोरेशन सेंट्रल गव्हर्नमेंटचे आहेत. त्यांचा आता मर्जर झालेला आहे, परंतु या दोन्हीच्या मिळून 90,000 कोटी रुपये सरकारने यामध्ये दिलेले आहेत. हे 90,000 कोटी काय कशासाठी दिले आहेत तर डिस्कॉमला जे पैसे घेणं बाकी आहे, डिस्कॉमला लाईट बिल आता मिळत नाहीये. सगळ्या राज्यांचे वेगवेगळ्या वितरण कंपन्या ज्या आहेत त्या डिस्ट्रीब्युशन कंपनीज, तर डिस्कॉम म्हणजे डिस्ट्रीब्युशन कंपनी, तर डिस्ट्रीब्युशन कंपनीचा जो लॉस आहे तो भरून काढण्यासाठी PFC आणि REC ला सांगितलंय. PFC आणि REC ह्या डिस्कॉमला कर्ज देत असतात, त्यामुळे त्यांना पैसे दिले तर त्या पुढे कर्ज देऊ शकतील आणि डिस्कॉमचा लॉस हा कमी होईल.
याचा उपयोग असा होईल की आपले लाईट बिल कमी होण्यासाठी डिस्कॉमने प्रयत्न केले पाहिजेत, ते कमी झाले पाहिजेत, यासाठी पुढच्या काळामध्ये आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. आपण एक मागणी केली होती, आनंदराव सूर्यवंशी या ठिकाणी आहेत, त्यांच्या उपस्थितीतच आपण माननीय नितीनजी गडकरी यांना ही मागणी केली होती की कॉन्ट्रॅक्टर्स आहेत गव्हर्नमेंटचे आणि अनेकांचे बँक गॅरंटी गव्हर्नमेंटमध्ये अडकलेले असते किंवा रिटेन्शन मनी असतं, तर आपल्याला असं लक्षात येतं की ते रिटेन्शन मनी जरी परत दिला आम्हाला किंवा बँक गॅरंटी आमच्या रिलीज केल्या तर आमच्याकडे लिक्विडिटी वाढेल आणि आम्ही पुढचे टेंडर घेऊ शकतो, पुढचं काम घेऊ शकतो, आमच्या वर्करला पगार देऊ शकतो. तर ते म्हणणं आपलं तातडीने ऐकण्यात आलं आणि ह्याच रिफॉर्म मध्ये रिलीफ टू कॉन्ट्रॅक्टर्स असं स्पेशल चॅप्टर करून आपल्याला या ठिकाणी रिलीफ दिलेलं दिसतंय. म्हणजे कन्स्ट्रक्शन असेल, कन्स्ट्रक्शन वर्कर, गुड्स अँड सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट्स, म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट किंवा कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टर जे धरणाची कामं करतात, नॅशनल हायवेची कामं करतात, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन CPWDचे कामं करतात, त्यांनाही हे लागू आहे. मग त्यानंतर सेंट्रल रेल्वेचे असतील, मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्टचं तर बोललोच मी. तर अशा सगळ्याच गव्हर्नमेंटच्या कॉन्ट्रॅक्टर्सचं 50% गॅरंटी, बँक गॅरंटीचं हे तातडीने रिलीज केल्या जाईल. इथं पार्शियल गॅरंटी म्हटलंय, परंतु त्यांच्या कामाच्या प्रत्येकाचं किती काम झालंय ते बघून त्याप्रमाणे ते रिलीज करणार आहेत. म्हणजे लिक्विडिटी येणार, याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे आपल्याला लिक्विडिटी काय दिलं सरकारने, तर जेव्हा गॅरंटी तुम्हाला 1 कोटी रुपयाची ठेवायची होती तर ती 50 लाखावरच आलेली आहे गॅरंटी. म्हणजे तुम्हाला ते नॉन फंड लिमिट हे इतर गोष्टीसाठी वापरता येऊ शकतं. हे रिअल एस्टेट सेक्टरसाठी आहे. TDS च्या मध्ये रिडक्शन केलेलं आहे, माहिती आहे आपल्याला. TCS मध्ये पण रिडक्शन केलंय, त्याचा वेगळा हे देत आहे. टॅक्स मेजर्स मगाशी सांगितल्याप्रमाणे ते बदललेलं आहे. हा पहिला टप्पा संपला. या ठिकाणी पहिला टप्पा संपल्यानंतर आपल्याला दुसऱ्या टप्प्याकडे जाता येईल. मधुरा मॅडम, काही प्रश्न घ्यायचे का आता पहिल्या टप्प्यातले? नाही सर, आपण शेवटीच घेऊया. आत्मनिर्भर भारत 2 हे सगळे प्रेझेंटेशन आहेत ना, हे प्रेझेंटेशन तुमच्याकडे पण आलेलं असणार व्हॉट्सअपवर. हे काही फार नाविन्यपूर्ण विषय नाही आहे, परंतु याचे जे बिटवीन द लाईन्स आहे आणि हे समजून घेण्याचा विषय आहे ते मी तुम्हाला सांगतो की डोळ्यासमोर ते आकडे, डोळ्यासमोर ते वाक्य जे आपण प्रेस कॉन्फरन्स मध्ये ऐकलंय, पेपरमध्ये वाचलंय आणि टीव्हीवर पाहिलंय, तेच आज आपण नीट फोड करून समजून घेतोय. तर हे तर काय बिझनेसशी रिलेटेड फार डायरेक्ट नाही आहे. आपला मायग्रंट वर्कर आणि याच्यासाठी दुसरा टप्पा होता, त्यामुळे हा आपल्याला फास्ट पुढे घ्यायचा आहे. ह्या विषयासाठी हा सोशल सिक्युरिटी, गव्हर्नमेंटचे कमिटमेंट टू द पुअर, अशा प्रकारचे पुअर मायग्रंट वर्कर्स यांच्यासाठी आहे. त्याच्यामध्ये पण बिझनेस जनरेट कसा होऊ शकतो, तर मनरेगासाठी पैसे दिलेले आहेत, त्यामुळे मनरेगाची कामं निघाली म्हणजे कन्स्ट्रक्शन आणि याची सगळ्याची कामं निघणार आहेत, हे लक्षात घ्या. रोडची कामं निघणार आहेत म्हणजे पैसा मार्केटमध्ये येणार आहे. पैसा मार्केटमध्ये आला तर क्रय शक्ती वाढते आणि गरीबात गरीबच्या माणसाच्या खिशामध्ये जर का पैसे गेले तर तो आपला प्रॉडक्ट घ्यायला पुढे येतो. गरजेपुरते पैसे आले, अन्नधान्य घेईल. त्याच्यापेक्षा थोडे जास्त पैसे आले तर घरात काहीतरी अगदी गरजेची फॅसिलिटी म्हणजे पंखा घ्यायचा आहे, एखादे 2 बल्ब लाईट जास्ती घ्यायचे आहेत किंवा मुलांच्या शिक्षणासाठी तर चांगला खर्च करायचा आहे, असे विषय सुरू होते. थोडे जास्ती पैसे आले तर दिवाळीमध्ये तो चांगल्या प्रकारचा खर्च करू शकेल, कपडे घेऊ शकेल आणि अशा प्रकारे इकॉनॉमीची ग्रोथ होते. म्हणून ह्या डाऊन द लाईन प्रत्येक सेक्टरला पैसे मिळतील हातात आत्ता, अशा प्रकारचं काम याच्यामध्ये केलेलं आहे. हा एक जो लेबर कोड्स मधला जो बदल केलेला आहे त्यामध्ये लक्षात घ्या की ESICचा आतापर्यंत व्हॉलंटरीली अवेलेबल नव्हतं, ते एक्सटेन्शन त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ESIC कव्हरेज जे आहे ते व्हॉलंटरी बेसिसवर 10 एम्प्लॉईच्या आत ज्या एस्टॅब्लिशमेंट असतील त्यांना सुद्धा हे आता दिलेलं आहे.
यामध्ये बघा, ग्रॅच्युटी सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे. ग्रॅच्युटी फॉर फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट म्हणजे लेबर कोड मध्ये बदल करून फिक्स टर्म एम्प्लॉयमेंटचा विषय इथून पुढे चालू होणार आहे. आपण पाहिलं असेल की मोठ्या मोठ्या चायनातल्या कंपन्या ह्या सगळ्या चायना सोडून भारताकडे आकर्षित होणार आहेत असं आपण ऐकतोय. ते करताना आपल्या इथे लेबरच्या इश्यूज मध्ये कुठल्याही प्रकारची वाढ न होता अतिशय चांगल्या वातावरणात त्यांना काम करता यावं या उद्देशाने आणि कंपन्यांना सुद्धा त्याचा त्रास होऊ नये अशा प्रकारचा मध्यमार्ग काढण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे. सगळ्या राज्य सरकारांना सूचना केंद्र सरकारचे आलेल्या आहेत आणि अशा प्रकारे ज्यांना आपल्या राज्यात उद्योग यावे असं वाटतं त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लेबर लॉज मध्ये शिथिलीकरण केलेलं आहे. शिथिलीकरण म्हणजे लेबरचं शोषण करा हे नाहीये मित्रांनो. शिथिलीकरण करा म्हणजे असं आहे की जर का काम केलं जास्ती तर जास्ती दाम मिळणार आहे आणि अशा प्रकारे आपल्याला जर का कुठल्याही बारीक गोष्टीमध्ये अडकून न पडता जर का फक्त काम आणि कामाच्या दृष्टीने काम लक्ष दिलं तर मला वाटतं की आपल्याकडे ही काम संस्कृती जन्माला येईल. जी आराम संस्कृती काही लेबर युनियन्सच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे, जे हिंसक कामगार नेते आहेत त्यांना आळा घालण्याची विनंती आम्ही केलेली आहे आणि गैरफायदा घेऊन लघु उद्योजकाला पिळून बघण्याची जी काही वृत्ती निर्माण झालेली आहे, काम न करता त्यांच्याकडून पिळवणूक करण्याची जी वृत्ती निर्माण झाली आहे त्याला आळा बसावा. गैरफायदा घेऊ नये, उठसूट कोणी उत्तम कोर्टात जातं अशा प्रकारे होऊ नये यासाठी मध्यमार्ग करण्याच्या उद्देशाने काही लेबर लॉ शिथिल करण्यात आलेले आहेत आणि त्या लेबर लॉ शिथिलीकरणाचं पाऊल महाराष्ट्र सरकारने सुद्धा उचलावं अशी पण आमची मागणी आहे. म्हणजे महाराष्ट्रात इतर कंपन्या मोठ्या येतील आणि इथल्याच कामगारांना इथल्याच तुमच्या आमच्या भावंडांना त्यामध्ये काम मिळणार आहे. त्यामुळे फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट अशा प्रकारचं सुद्धा पाऊल इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. यामध्ये आता आपण हे रिवाइज करण्याची गरज नाही. फूड ग्रेन सप्लाय वगैरे हे सगळं ठीक आहे. आता हे खिशात पैसे पडावे यासाठी स्ट्रीट वेंडर्सला सुद्धा 10,000 रुपयाचं क्रेडिट देण्याची योजना आहे. आता ही बिझनेस जनरेशन होणारी योजना आहे. अनेक कंपन्या आहेत. आता तुमच्या सिन्नरला सुद्धा काही स्टील प्लांट आहेत, मोठे युनिट्स आहेत आणि नाशिकमध्ये तर आहेच आहेत, ग्रामीण भागामध्ये आहेत आपल्या आजूबाजूला. तेव्हा हे लक्षात घ्या की तिथे जागा उपलब्ध आहे. आम्ही आमच्या वर्करसाठी किंवा कामगारांसाठी घरं बांधली तर आम्हाला इन्सेंटिव्हाइज होत नव्हतं काही, परंतु जी PMAY योजना आहे, प्रधानमंत्री हाऊसिंगची जी आवास योजना जी आहे त्यामध्ये 2,60,000 रुपये सबसिडी जी मिळायची पहिल्या घरासाठी, तर तशा प्रकारची स्कीम ही मायग्रंट वर्कर आणि लेबर, अर्बन पुअर, शहरी गरीब याच्यासाठी ही योजना दिलेली आहे. गावाकडे घर आहे पण इथे जर तो शहरामध्ये आलाय, पुण्यात आलाय, मुंबईत आलाय तर राहायला घर नाही आहे. मग त्याला घर मिळावं, तो परत झोपडपट्टीत कुठेतरी राहू नये यासाठी कंपनीच्या प्रिमायसेस मध्ये जर का घर बांधली, बिल्डिंग बांधल्या तर त्या कंपन्यांना सुद्धा इन्सेंटिव्हाइज केलं जाईल आणि अशा प्रकारे त्या कामगारांना स्वतःचं घर तिथं निर्माण होईल. याच्यातले 2 फायदे आहेत. एक म्हणजे घर बांधलं, घराचे बांधकाम सुरू झालं की अनेक इंडस्ट्रीमध्ये अनेक त्यातल्या घराला लागणारी जी सामुग्री आहे त्याला डिमांड वाढते. ते डिमांड वाढण्याचं काम झालं. आणि दुसरं काम असं झालं की कंपन्यांना घर मिळालंय म्हटल्यानंतर तो जो कामगार आहे तो लॉंग टर्म साठी उपलब्ध होतो. हे 2 फायदे यामध्ये बघितलेले आहेत. त्यामुळे लेबर कॉलनीज तयार होणं विदिन कंपनी प्रेमायसेस हे करायचं असेल तर PPP मॉडेल सुद्धा याच्यासाठी आता लागू करण्याचा सरकारचा विचार आहे आणि ती गोष्ट ही डिमांड क्रिएट करणारी आहे, बिझनेस जनरेशन करणारी आहे. म्हणून मी हे सविस्तर आपल्याला सांगितलं. हे बिटवीन द लाईन्स हे आपण पाहायला पाहिजे. शेतीमध्ये जर पैसा टाकला तर उत्पन्न होईल, उत्पन्न झालं तर शेतकऱ्याकडे पैसा येईल आणि शेतकऱ्याकडे जर पैसा आला तरच आपल्या फॅक्टऱ्या चालतात हे लक्षात ठेवलं पाहिजे. शेतीत माल पिकला,
आपण नेहमीच म्हणतो, आपण नाशिककर आहोत, आपल्याला माहिती आहे की जर द्राक्ष बाग नीट चालला, मोसंबी बाग चांगला झाला, भाजीपाला चांगला झाला आणि आमच्या सगळ्या तालुक्यांमध्ये पाऊस चांगला पडला तर नाशिकच्या निम्म्या कंपन्या चालतात. हे जे काही चक्र आहे ते चक्र सगळीकडे भारतभर आहे. त्यामुळे नाबार्डच्या माध्यमातून शेतीला वेगवेगळ्या प्रकारे इन्सेंटिव्हाइज करण्याचं काम हे केलेलं आहे. स्कीम म्हणजे क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम, जी मगाशी मी सांगितलं, ती स्कीमचं आता आपल्याला 2021 पर्यंत वाढ केलेली आहे. जे हाऊसिंग इन्सेंटिव्हाइज करणार आहे कंपन्यांना, त्याच याच्यातलं हे एक्सटेन्शन आहे की मध्यमवर्गीय जे लोक आहेत त्यांना काय दिलं तर मध्यमवर्गीय लोकांना आणखी 2021 पर्यंत जर घर घेतलं तर 2.5 लाख रुपयाची सबसिडी ही जी चालू होती ती 20 ला संपणार होती आता मार्च मध्ये, ती पुढे वाढवलेली आहे. दुसरं हे आपलं संपलेलं आहे. आता इथून पुढे मात्र आपल्या संबंधित विषय हे जास्ती आहेत. आपला बरोबर मला वाटतं 40 मिनिट झाले. हो सर, 40 मिनिट कंप्लीट केलेत आपण. आता कसं काय करायचं, चालू जायचं ना? हा चालू द्या. फक्त सर मेंबर्सला काही क्वेश्चन्स पण असणार आहे, सो आपल्याला त्याच्यासाठी वेळ ठेवावा लागेल. हो हो हो. सो थोडं तुम्हाला आता थोडक्यात मी घेतो. इथं पुढे 2-3 जे गोष्टी आहेत त्या जरा जास्ती आधीचं काय होतं, काही लोकांना मला काय मिळालं हे आवश्यक होतं म्हणून मी पहिल्या 2 वर जास्ती लक्ष दिलं की फायनान्शियल रिफॉर्म्सचे बरेच मला पर्सनली पण प्रश्न आले होते, त्यामुळे ते मी सांगितलं. ॲनिमल हजबंडरीच्या क्षेत्रामध्ये खूप मोठा उद्योग वाढण्याची शक्यता आहे आणि ते काय केलेलं आहे तर डेअरी बिझनेस हा स्वयंपूर्ण होण्याकडे वाटचाल झालेली आहे. तुम्ही हे लक्षात घ्या की आता यातलं कुठल्याही डेअरी प्रॉडक्ट्स म्हणजे आपल्याकडे दूध मिल्क पावडरची किती मोठी रिक्वायरमेंट आहे हे जर बघितलं आणि आधा मिल्क पावडर हे विदेशी यायचं, परंतु ते पूर्ण बंद होईल आणि आपल्याला स्वदेशीच मिल्क पावडर पाहायला मिळेल मार्केटमध्ये. त्यासाठीचं हे रिफॉर्म्स आहेत. फिशरीसाठीचं खूप मोठं मार्केट फिशरीसाठी ओपन केलेलं आहे. यामध्ये 5 लाख कोटीची इकॉनॉमी ही फक्त फिशरीज मध्ये होऊ शकते, हे पण या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता हा सगळ्यात मोठा बदल आहे. स्ट्रेंथन इन्फ्रास्ट्रक्चर लॉजिस्टिक अँड कॅपॅसिटी बिल्डिंग म्हणजे आपल्या कृषी आधारित उत्पन्न वाढण्यासाठी, कृषी पूरक उद्योग वाढण्यासाठी, ॲग्रो प्रोसेसिंगसाठी काय काय करायचं आहे ते यामध्ये सगळं दिलेलं आहे. ॲग्री इन्फ्रास्ट्रक्चर, त्यामुळे फार्म गेट इन्फ्रास्ट्रक्चर जर आपल्याला वाढवायचं असेल तर हे सगळं 1 लाख कोटी रुपये यासाठी दिलेले आहेत. यामध्ये कोण कोण होऊ शकतं, प्रायमरी ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या सोसायटी असतात त्यांना याच्यामधून लाभ घेता येईल. फार्मर प्रोड्यूस कंपन्यांना याच्यात लाभ घेता येईल. ॲग्रिकल्चरल एंटरप्राइजेस जे असतील स्वतः इंडिव्हिज्युअल त्यांनाही घेता येईल आणि स्टार्टअप्सना घेता येईल. यात काय बघा लक्षात घ्या, या फार्म गेट ॲग्रिगेशन मध्ये काय काय करता येईल. कदाचित मी स्लाइड आणि बाकीचं हे टॅली होणार नाही तुम्हाला, पण मी वेळ कमी असल्यामुळे एकत्रित सांगतो. आता कृषी आधारित याच्यामध्ये 3-4 गोष्टी यामध्ये केलेल्या आहेत. एक म्हणजे कोल्ड स्टोरेज, कोल्ड चेन, पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट इन्फ्रास्ट्रक्चर. ह्या सगळ्या गोष्टी कुठे करायच्या तर फार्म गेट वर करायच्यात, म्हणजे शेतीच्या शिवारावर आपल्याला ही डेव्हलपमेंट करायची आहे. म्हणजे लक्षात घ्या की हे सगळे पैसे हे कोल्ड चेन निर्माण करण्यासाठी वापरल्या जाणार आहेत. आणि सरकार जेव्हा अशा प्रकारे उत्पन्नाचं साधन निर्माण करतं त्यावेळी ग्रामीण भागाचा विकास होतो. आपल्याला जेव्हा शेतीच्या विषयामध्ये 3-4 रिफॉर्म हे एकत्र पाहायचे आहेत. एकत्र कसं पाहायचं आहे तर एक काम केलं सरकारने आता की एसेन्शियल कमोडिटी ऍक्ट मध्ये बदल करून जे तेलबिया आहेत, धान्य आहेत, कडधान्य आहेत, भाजीपाला आहे, हे सगळं एसेन्शियल कमोडिटी मधून बाजूला काढलं. म्हणजे स्टोरेजला लिमिट नाही ठेवलं. एका बाजूला स्टोअर करण्यासाठी, स्टोरेज बांधण्यासाठी पैसे दिले, दुसरीकडे
एसेन्शियल कमोडिटी मधून त्याला बाहेर काढलं, त्यामुळे फूड प्रोसेसिंग युनिट टाकल्यानंतर तुम्हाला माल स्टॉक करून ठेवता येऊ शकतो. म्हणजे कधीही फूड प्रोसेसिंग युनिट कुठे सीझन मध्ये माल नसेल तर ते अडचणीत येणार नाही. त्यामुळे तुम्हाला कन्सिस्टन्सी इन क्वांटिटी मिळत राहील. दुसरा भाग असा केलेला आहे की लोक काय करायचे, माल दाबून ठेवायचा आणि एक्सपोर्टला डिमांड आली की एक्सपोर्ट करायचे आणि लोकल मार्केटमध्ये महाग करायचे. परंतु आता एक्सपोर्टला बंदी करून पूर्णपणे भारत सरकारच्या ताब्यामध्ये तो सगळा माल ठेवून किंवा म्हणजे प्रायव्हेट आपल्या भारतीय नागरिकांच्या ताब्यात ठेवून जास्ती स्टोअर करून वेळेवर पाहिजे त्या ठिकाणी विक्री करणे हे सगळं मार्केटच्या स्वाधीन करून दिलेलं आहे. त्यामुळे शेतकरी सुद्धा ज्याची कॅपॅसिटी आहे तो स्वतः स्टोअर करू शकतो. शेतकऱ्याला जर स्टोअर करायचं असेल तर अशा प्रकारचे कोल्ड चेनचे स्टोअर निर्माण होतील, तिथे स्टोअर करावा. त्याचा पाहिजे तर त्याच्या अगेन्स्टमध्ये पैसे मिळू शकतील, त्यामुळे त्याचं रुटीन चालेल, परंतु मार्केटमध्ये भाव आल्यानंतर तो विकू शकतो. त्यामुळे एका बाजूला शेतकरी अडचणीत असा आला होता की माल ठेवायचा नाही आणि विकला तर एक्सपोर्टला विकला तरच प्रॉफिट होईल. इतर शहरामध्ये आपल्या भारतीय मार्केटमध्ये काही मार्केटचे फोर्सेस असे होते की त्यामध्ये शेतकरी कधीच पुढे जाऊ शकला नाही. परंतु हे सगळे एका रांगेत रिफॉर्म असे केलेले आहेत की आपल्याला एसेन्शियल कमोडिटी ऍक्ट मधून बाजूला केलेला आहे. त्यानंतर टॉप टू टोटल ही स्कीम आणलेली आहे. ऑपरेशन ग्रीन्स नावाची एक योजना आहे कृषी मंत्रालयाची केंद्राची. ऑपरेशन ग्रीन्स हे फक्त नाशिक साठी आपण विचार जर केला तर नाशिक मधले 1 लाख 2 लाख शेतकरी जिल्ह्यामधले हे समृद्ध होऊ शकतात. व काही शेतकरी गटाचा प्रयत्न याच्यावर चालू आहे. त्यामध्ये 50 कोटी रुपये अनुदानाची योजना ही इंडिव्हिज्युअल 5-5 हजार शेतकऱ्यांच्या ग्रुपला आहे. आपल्यापैकी सुद्धा अनेक लोकांशी माझी याची चर्चा झालेली आहे. ज्यांच्याशी चर्चा झाली ते लोक आज इथं या आपल्या मीटिंग मध्ये उपलब्ध सुद्धा आहेत, उपस्थित आहेत. तर अशा प्रकारे ह्या ऑपरेशन ग्रीन्सच्या माध्यमातून जे टॉप म्हणजे टोमॅटो, ओनियन आणि पोटॅटो ह्यासाठी जी बनलेली योजना होती ती योजना आता सगळ्यांसाठी लागू केलेली आहे. म्हणजे सगळे व्हेजिटेबल्स सुद्धा त्यामध्ये आलेले आहेत. त्यामुळे हॉर्टिकल्चरल प्रोड्यूस साठी ही योजना जी आहे तिचं आपण क्लस्टर्स करू शकतो, त्याचं लॉजिस्टिक एस्टॅब्लिश करू शकतो आणि ह्या बरोबरच सगळ्यात मोठी योजना सरकारने केली की इंटरस्टेट विक्री बंद केली, हे चालू केलेली आहे. इंटरस्टेट विक्री लायसन्सीलाच फक्त विकायचं असा जो नियम होता, म्हणजे आमच्याकडे कापूस तयार झाला की पणन महासंघाला विकायचा, त्याच्या पलीकडे कुठेच नाही. आमच्याकडे एकाधिकारशाही जी होती ती एकाधिकारशाहीला पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. त्याच्यासाठीचं जे सेंट्रल अमेंडमेंट बिल जे आहे सेंट्रलचं ते लगेच येईल आणि ते एकदा झालं की तुम्हाला तुमचा माल, शेतीचा माल हा परराज्यात विकता येईल. आता मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आपल्याकडे कांदा पिकतो, नाशिक मार्केटमध्ये विकला किंवा इथं महाराष्ट्राच्या मार्केटमध्ये मुंबईच्या APMC ला जर विकला तर मला एक अंदाजे भाव 20 रुपये भाव मिळाला. एक एक्झाम्पल घेऊ आपण, 20 रुपये भाव. आणि जर का मी नॉर्थ ईस्ट मध्ये कांदा विकला तर मला 22 रुपये भाव मिळणार आहे. 2 रुपयाच्या फरकासाठी का मी तिथे जाणार नाही, परंतु इक्वली डिस्ट्रीब्यूट पण झालं पाहिजे. इथं खूप कांदा झाला तर तो इथं 10 रुपये 5 रुपयापर्यंत खाली येतो, पण तिकडे 22 रुपयाचा आहे, मी तिकडे त्या काळात नेऊ शकतो. आणि नेण्यासाठी जो खर्च लागणार आहे त्यातले 50% खर्च हे केंद्र सरकार देणार. म्हणजे ट्रान्सपोर्टेशन सबसिडी ही पण दिली. हा मोठा फरक ह्या सरकारने आताच्या ह्या पॅकेजमध्ये दिला आहे. बरं, ट्रान्सपोर्टेशन सबसिडी मिळाल्यामुळे मी तिथं जायला प्रवृत्त झालो. मी नॉर्थ ईस्ट मध्ये म्हणजे आसाम, मेघालय, मणिपूर, नागालँड तिकडे माल नेला आणि येताना ट्रक रिकामा नाही येणार आहे. येताना तिथून प्रोड्यूस होणारा माल इकडे येणार आहे, तो मी इकडे आणून विकेल. म्हणजे जो इथं पिकत नाही तो तिकडून आणल्यानंतर मला परत 50% ट्रान्सपोर्टेशनची फॅसिलिटी तिकडून इकडे मिळणार आहे आणि त्यावर इथं प्रॉफिट मिळणार आहे. म्हणजे आपल्याला डबल इंजिन चालू झालं. तर हा सगळ्यात मोठा त्यातला बिटवीन द लाईन. म्हणजे आमचा माल घ्या, व्यापाऱ्याला द्या, व्यापारी तिकडे घेऊन जाईल आणि व्यापारी परत तिकडून भरून आणेल, फायदा व्यापाऱ्याचा. परंतु आपण जर का शेतकरी कॉन्सन्ट्रेट केला, शेत हा उद्योग म्हणून जर बघितला तर मला वाटतं की स्वतः शेतकरी किंवा ती फार्मर प्रोड्यूस कंपनी हे समृद्ध होईल आणि तो डिव्हिडंड हा शेतीला सगळ्यांना वापरता येईल. त्यामुळे तुम्ही म्हणाल हे नाशिक बिझनेस असोसिएशन आहे, फक्त बिझनेस पुरतं बोला, तर शेती हा सुद्धा उत्कृष्ट व्यवसाय आहे
आणि शेतकरी शेती हाच एक उद्योग आहे हे ठासून सांगण्याची वेळ आली आहे, ठामपणे सांगण्याची वेळ आली आहे या पॅकेजमध्ये दिसत आहे. याच्या पुढच्या याच्यामध्ये मायक्रो फूड एंटरप्राइज हे तयार करण्यासाठी दिलेलं आहे. म्हणजे छोटे छोटे दाल मिल असतील, छोट्या छोट्या काही प्रोसेसिंग असतील, हे पण करण्याचं एक नवीन कॅटेगरी केलेली आहे. मायक्रो फूड एंटरप्राइजेस म्हणजे शेतीच्या शिवारावर छोटे छोटे ॲग्रो प्रोड्यूस कारखाने करणं आणि त्याला व्हॅल्यू ॲडिशन देऊन पुढे विकणं. ह्या बचत गटांना पण देणार आहे यासाठी. आता हे कसं होईल, नाशिक करता काय आहे परत तुम्ही विचाराल, किंवा आपल्या आजूबाजूला काय आहे, तर यामध्ये क्लस्टर बेस्ड अप्रोच की 50 महिला 100 महिला, आणि आता आपण ग्रामीण भागात गेलं तर म्हणजे आदिवासी भागात गेलं तर करवंद गोळा करणारे लोक आहेत. तर करवंदापासून काय बनवू शकतं त्याचं क्लस्टर, त्याची मशिनरी ही सरकार देईल. आणि त्या महिला तिथले ते छोटे छोटे शेतकरी हे काम करतील. त्यामुळे क्लस्टर बेस्ड अप्रोचनी ब्रँड बिल्डिंग करून त्या राज्यातलं, त्या तालुक्यातलं, त्या जिल्ह्यातलं ते पीक ग्लोबल बनायला वाव मिळेल. आमच्याकडे ही गोष्ट होतच नाही आणि तिकडे कोकणातल्या एका गावात होते, तर ते ग्लोबली विकणे आणि लोकली म्हणजे भारतभर सगळ्या राज्यांमध्ये विकणे हे काम करण्यासाठी हे मायक्रो फूड एंटरप्राइजेसचे क्लस्टर्स तयार करण्यासाठी हा फंड आहे. इथे सुद्धा खूप मोठा उद्योग आहे. यामध्ये फिशरमॅनचा विषय मगाशी मी सांगितला, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनामध्ये हे केलेलं आहे. कॅटल फीडसाठी डिसीज जे आहेत ॲनिमल डिसीज, तर या विषयामध्ये ॲनिमल हजबंडरीच्या यातला रिफॉर्म आहे. त्यातला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जेव्हा आहे, तर ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर डेअरी प्रोसेसिंग युनिट्सला खूप मोठा वाव आहे. 53 लाख जेव्हा आम्ही ॲनिमल्स म्हणतो तेव्हा त्या ॲनिमल्सला प्रोटेक्ट करण्याचं एका बाजूला काम केलं आणि त्यापासून मिळणारं उत्पन्न त्याचं प्रोसेसिंग करण्यासाठी डेअरी प्रोजेक्ट्सला प्रोत्साहन देण्याचं काम याच्यामध्ये केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागातल्या रिसोर्सवर भर देण्याचं काम इथं आहे. त्यामध्ये हर्बल कल्टिवेशन, आयुर्वेदाकडे वाटचाल किंवा ह्या सगळ्या विषयामध्ये भारत हा विश्वगुरू बनणार कशावरून, तर आपले प्रोड्यूस, आपल्या प्रकारचे कन्सेप्ट हे जगात कुठे नाही आहेत. त्यामुळे आयुर्वेदिक मेडिसिनल प्लांट्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे औषधी वनस्पतीची लागवड करण्यासाठी सुद्धा 4000 कोटी रुपये दिले आहेत. आणि ते कुठे लावायचे आहेत, तर गंगेच्या काठावर साधारणतः 5000 हेक्टर एरियावर, किती म्हटलं 1 लाख हेक्टर, 1 लाख हेक्टरवर हे काम करायचं आहे. गंगेच्या काठावर आता प्रायोगिक तत्वावर केलंय. तुम्ही तुमच्या एरियातल्या गोदावरीच्या काठावर सुद्धा लावू शकतो का याचा विचार केला पाहिजे. म्हणजे मेडिसिनल प्लांट जर एका बाजूला तयार झाले तर आम्हाला आयुर्वेदच्या प्रॉडक्टला एक्सपोर्ट करण्याची संधी मिळेल आणि आपला स्वयंपूर्ण देश औषधीच्या स्वरूपात सुद्धा होईल. बी किपिंग इनिशिएटिव्ह म्हणजे छोट्या ऍक्टिव्हिटीजला सुद्धा काम केलंय. मगाशी तुम्हाला सांगितलं टॉप्स टू टोटल, तर हे टॉप टू टोटल हे गेम चेंजर आहे आणि या गेम चेंजर मध्ये आपण भाग घेतला पाहिजे. आणि नाशिक जिल्ह्याने सगळ्यात जास्त विचार टॉप टू टोटल मध्ये केला पाहिजे. एका बाजूला तुमचा इंडस्ट्रियल गुड्सचा सप्लायचा बिझनेस असेल, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही फार्म प्रोड्यूसचा म्हणजे विदिन इंडिया पण आउट ऑफ स्टेट विक्रीचा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता आणि अत्यंत चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना सुद्धा आउटपुट देऊ शकता. या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स मध्ये आता शेवटचा मी हा मुद्दा सांगणार आहे. 2 शेवटचे मुद्दे फक्त सांगतो आणि मग आपण प्रश्नोत्तर घेऊ. हा सगळ्यात मोठा मुद्दा जो आहे तो एसेन्शियल कम्युनिटी ऍक्टचा मी सांगितला. त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर जो होतं मार्केटिंग रिफॉर्म्स मध्ये 3 वर्षापूर्वी काही लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण उद्योग आघाडीचं महाराष्ट्र प्रदेशाचं अधिवेशन घेतलं होतं. त्या अधिवेशनामध्ये आम्ही असा ठराव केला होता आणि प्रस्ताव सरकारकडे नंतर दिला की शेती हा उद्योग सारखा चालला पाहिजे. म्हणजे कसं, तर आमच्या इंजिनिअरिंग प्रॉडक्टला किंवा कन्झ्युमर प्रॉडक्टला जेव्हा ऑर्डर मिळते त्यानंतर आम्ही करायला सुरुवात करतो.
तसं शेतात नाही होऊ शकणार का? की बाबा मला पुढच्या डिसेंबरमध्ये 10 टन गहू पाहिजे, मी शेतकऱ्याला सांगितलं, तर शेतकरी काय म्हणतो माझ्याकडे नाही आहे. पण त्यांनी असं म्हटलं पाहिजे की साहेब पुढच्या वर्षीच्या जून मध्ये मी तुम्हाला देईल किंवा मे मध्ये देईल, जेव्हा काही डिसेंबर मध्ये देईल, हे जर सांगितलं आणि मी जर आधी बुक करून ठेवलं, व्यापारी बुक करतातच. त्यामुळे पण शेतकऱ्याकडे डायरेक्ट कन्झ्युमरनी बुक करता यावं, बायरना बुक करता यावं, कॉर्पोरेट बायर्स उपलब्ध व्हावेत, अशा प्रकारचं ऍग्रिगेशन याच्यामध्ये स्टार्टअप तयार व्हावं आणि हे डायरेक्ट आधी बुकिंग व्हावं, असा प्रस्ताव आम्ही दिला आणि त्यासाठी सरकारने काही योजना करावी असं आम्ही विनंती केली होती. तर त्याला 3 वर्ष लागले मित्रांनो, आणि आज हे प्रत्यक्षात स्वप्न आलेलं आहे की यासाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर, यासाठीचं ऍग्रिगेटर, यासाठीचं सिस्टीम सगळी इम्प्लिमेंट व्हायला मदत होईल आणि त्यामध्ये आपल्याला चॉईस मिळेल मार्केट शेतकऱ्याला की मी कुठे विकायचं आहे. या 10 माझ्या लॅपटॉपवर मला हे दिसेल की मला 10 माझ्या प्रॉडक्टला मागणी आलेली आहे, 12 रुपयाला एक घ्यायला तयार आहे, 15 रुपयाला एक कंपनी घ्यायला तयार आहे आणि एक व्यापारी 20 रुपयाला घ्यायला तयार आहे. तर माझा प्रश्न आहे मी कुठे द्यायचा आहे. आधी मी बुक करणार आणि त्यामध्ये असं लिमिटेशन असणार की एकदा का माल बुक झाला तर प्राइस बदलण्याची शक्यता नाही. त्यामुळे हमी भावाचा प्रश्न हा सुटून जाईल. जे वर्षानुवर्ष शेतकरी संघटनेने जे मागण्या केलेल्या आहेत, वर्षानुवर्ष अनेक शेतकरी संघटनांनी मागण्या केलेल्या आहेत, त्या पूर्णच्या पूर्ण मागण्या ह्या एका ऍक्टिव्हिटीतून जवळजवळ संपुष्टात येतील. त्यामुळे मला वाटतं ह्या गेम चेंजर आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय मोठा बदल घडवून आणणारी ही योजना आपल्याला, जे भाजप उद्धव आघाडीने त्याचं सुतोवाच केलं होतं, परंतु त्याचा एका छोट्या गटाने जे सांगितलं ते पूर्ण भारत सरकारने ऐकलं, याचा खरंच मनस्वी आनंद आहे. आणि हे सगळं करण्यासाठी त्याचं सॉफ्टवेअर, त्याचा ऍग्रिगेटर, त्याचं क्रॉप कॅलेंडर आणि त्यासाठी लागणारी टेक्नॉलॉजी सगळी अवेलेबल आहे. एक गोष्ट फक्त त्याच्यामध्ये नव्हती, ती म्हणजे आम्हाला जिओ टॅगिंगचा जिओ लाईव्ह डेटा मिळत नव्हता. तो विदेशातून घेण्यासाठी परवानगी मिळत नव्हती आणि तिथे ती योजना अडकली होती. परंतु ती सुद्धा योजना, ते हर्डल सुद्धा याच पॅकेजमध्ये दूर केलेला आहे. माननीय अर्थमंत्र्यांनी आणि प्रधानमंत्र्यांनी इतकं मोठी सोय टेक्नॉलॉजीच्या प्लेयर्सना करून दिली आहे की इस्रो आता आपल्याला तो जिओ लाईव्ह डेटा देणार आहे. त्यामुळे आपला जो उपग्रह सोडला गेला, लोक म्हणतात कशाला उपग्रह सोडता, इथं खायला नाही, परंतु खायला मिळण्यासाठीच, खायला तयार करणाऱ्या लोकांच्या जास्ती भाव मिळावा यासाठीच जे पुढे 2 वर्षांनी लागणार होतं, त्या प्रकारे 105 उपग्रह सोडणारा अग्निबाण सुद्धा भारताने तयार केला. आणि त्या सगळ्या उपक्रमातून जो इस्रोचा विकास झाला, त्या इस्रोच्या विकासातून इस्रोने ठरवलं की आता जिओ लाईव्ह डेटावर सुद्धा आपण विदेशावर अवलंबून राहायचं नाही, आपण आपल्या टेक्नॉलॉजी मेकर्सना हा डेटा देऊ आणि त्या डेटाच्या आधारावर हे चालणार आहे मित्रांनो. त्यामुळे मला हे सुविधा निर्माण होणार आहे की उस्मानाबाद जिल्ह्यातल्या अमुक अमुक तालुक्यामध्ये एवढ्या तारखेला किंवा या महिन्यात हे पीक या क्षेत्रात येणार आहे आणि ते कोण घेणार आहे विकत, याचं पण लिंक लागलेली असणार आहे. त्यामुळे मित्रांनो मी सांगतो, हमी भाव हा संपुष्टात येईल, त्यामुळे मार्केटचं प्रेशर संपुष्टात येईल, हे जे दलाल आहेत त्यांचं ब्लॅकमेलिंग संपुष्टात येईल आणि खऱ्या अर्थाने बळीराजाला याच्यामध्ये न्याय मिळेल आणि खऱ्या उद्योजकाला यामध्ये खूप मोठी संधी निर्माण होईल. त्यामुळे इस्रो पासून ते 2 एकरच्या शेतकऱ्यापर्यंत असा सगळा विचार ह्या आत्मनिर्भर भारताने मिशनने केलेला आहे. मला वाटतं की हे करताना शेवटचा, आता मी स्लाइड काही उडत नाही, त्यामध्ये असं सांगितलंय की PSU पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगचा जे सगळं आहे ज्यामध्ये काम करतात, ह्या सर्वांसाठी ओपन होणार आहे, प्रायव्हेट सेक्टरसाठी ओपन होणार आहे. आपल्याकडे म्हणण्याची पद्धत आहे की टाटाचं नाव घेत नाही, पण अंबानीला दिलं, अदानीला दिलं, अमुक दिलं, तमुक दिलं, अशा प्रकारे देणं चालू आहे. परंतु मित्रांनो हे थोडी टीका सहन करावी लागते. चांगलं होण्यासाठी सहन केलं तर चालतं. त्यामुळे हे तुम्हाला कोणी अडवलंय घेण्यापासून असा आम्ही प्रश्न कधी विचारत नाही. त्यामुळे ज्याची कॅपॅसिटी आहे त्या प्रायव्हेट प्लेयरनी यावं आणि त्यांनी ह्या प्रकारचे अनेक, जे फक्त पब्लिक सेक्टरकडे जे उत्पादनं होती ती सर्वांसाठी आता खुलं झालेली आहेत. डिफेन्स सेक्टरमध्ये सुद्धा मॅन्युफॅक्चरिंगला 74% पर्यंत आता FDI अलाव केलेला आहे. परत म्हणाल तुम्ही आत्मनिर्भर भारत आणि FDI कसं काय, परंतु मित्रांनो काही गोष्टी ह्या FDI शिवाय होणार नाहीत. परंतु तो FDI आला
तर इथं रोजगार निर्मिती होणार आहे. आपल्याकडे एक बाजू बघताना, उत्पादनाची बाजू बघताना रोजगाराची बाजू बघितली पाहिजे, दोन्ही बॅलन्स बघितला पाहिजे. जे मायग्रंट वर्कर आज आपण रस्त्याने बघतोय, जे कोटी कोटी वगैरे नाही आहेत, काही लाखो आहेत, परंतु ते लाखो वर्कर जे घराकडे गेले तर त्यांना तिथेच रोजगार मिळण्यासाठी ह्या आत्मनिर्भर भारतच्या मिशनने काम केलेलं आहे. त्यासाठी सुद्धा तुम्ही मला अडचण सांगा, या आत्मनिर्भर भारताच्या मिशन मधलं उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हे लिंकेजेस मी एकट्याने सांगून होणार नाही, किंवा आपले विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी एकट्याने सांगून होणार नाही, किंवा माननीय मोदीजींनी, मंत्रिमंडळाने, भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगून होणार नाही, परंतु प्रत्येक उद्योजकांनी याच्यातला वाटा उचलला पाहिजे की आपल्या आजूबाजूच्या लोकांना हे सांगितलं पाहिजे की बाबा रे, तुला इथं आता संधी आहे. कुठे संधी आहे, कुठली गाठायची, यासाठी वेळ लागेल, 2 महिने लागतील, 3 महिने लागतील, परंतु ह्या संधी सोडू नयेत. विदेशातल्या टेंडरना बंदी करताना, आपल्या MSME ला ओपन करताना आणि त्यांना स्ट्रेंथन करताना मला वाटतं हे सगळं लिंकेजेस हे आपण समजून घेतलं पाहिजे. तुम्ही मला प्रश्न आता विचारू शकता आणि प्रश्न विचारल्यानंतर त्याचे उत्तर देण्याचा मी माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे प्रयत्न करेन. यामध्ये बरंच माझ्याकडून चुकलं असेल, काही चूकही होण्याची शक्यता आहे मित्रांनो, परंतु मला हा मोह आवरला नाही की मी काही गोष्टी सजेस्ट आम्ही केल्या होत्या आणि त्याच गोष्टी जशा तशा सरकारने मान्य केल्या. त्यामुळे मला असं वाटतं की आपणही आपले सजेशन हे नक्की आमच्याकडे देण्याचा प्रयत्न करावा. जर ते प्रयत्न आपण पुढे करून त्याचा फॉलोअप करून जर पूर्ण झालं तर मला वाटतं की आपल्या एक चांगल्या विकसित भारताकडे आपण, विश्वगुरु भारत होण्यासाठी आपण सगळे मिळून एकदा प्रयत्न करूया. परत एकदा माझं तांत्रिक आणि रटाळ वक्तव्य आपण बराच वेळ, म्हणजे जवळजवळ 1 तास ऐकलं, त्याबद्दल पूर्ण आभार, मनस्वी आभार, आणि ही संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आपण प्रश्न विचारू शकता. आपण सर प्रश्न घेऊया आपण. पहिले तुम्ही स्वतः आता आम्हाला दिसा. स्क्रीन शेअर तुमची ऑफ करा. सो हो, आता ते स्क्रीन शेअर बंद करायला लागेल नाही का? थांबा. येस येस येस. सो सर्वात पहिले सर, मी आपली खूप आभारी आहे. NBAच्या सर्व मेंबर्स तर्फे, NBA फोरम तर्फे आपले खूप खूप आभार की तुम्ही जसं आता म्हटले की अतिशय किचकट आणि तांत्रिक विषय तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला एक्सप्लेन केला. त्याच्या मागे तुमचं केलेलं होमवर्क दिसत होतं. खूप प्रत्येक, म्हणजे तुम्ही म्हटलं बिटवीन द लाईन्स, तर रिअली इट इज व्हेरी नाईस बिटवीन द लाईन. इनफॅक्ट फेसबुकवर पण असं आलेलं आहे की खूप चांगल्या पद्धतीने पॉइंट एक्सप्लेन झाले आहे. सो आमच्या मेंबरचे क्वेश्चन सुरू करण्याच्या पूर्वी एक प्रातिनिधिक म्हणून मी फेसबुकवरचे 2 क्वेश्चन घेते. प्रमोद दिवेकर म्हणून आहे, त्यांनी विचारलं होतं की ज्यांना नव्याने उद्योग सुरू करायचे आहे आणि ज्यांचं बँक ट्रान्झॅक्शन कमी आहे, अशांना या आत्मनिर्भर भारत अंतर्गत संधी मिळेल का? हो, नक्की मिळेल. ह्या रुटीन योजना ज्या आहेत, ज्या मी नेहमी सांगतो, स्टँड अप इंडिया असेल, त्यानंतर मुद्रा योजना सारखी योजना असेल, किंवा मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना असेल, मुख्यमंत्री एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम असेल, प्रधानमंत्री एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम असेल, ह्या सगळ्या योजना चालूच आहेत ना. ह्या चालू असताना हे ऍडिशनल पॅकेज आहे आणि हे फोकस पॅकेज दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला नक्की करता येईल. फक्त त्यातली अडचण एक आहे की जसं तुमच्या आमच्या कंपन्या किंवा आपले उद्योग सुद्धा हे 33% 20% मॅनपॉवरवर चालू आहेत, तसे बँका सुद्धा आता कमी मॅनपॉवर घेऊन काम करतायत आणि जे आधीचे ग्राहक आहेत बँकेचे, त्यांना सर्व्हिस देणं त्यांना आता अवघड होऊन बसलेलं आहे. त्यामुळे एकदा हे सुरळीत झालं महिन्याभरामध्ये की मला वाटतं हे सगळ्यांना नवीन प्रपोजल सुद्धा होतील आणि ह्या संधीच्या आधारे तुम्ही योग्य प्रकारे पर्याय निवडावा. येस सर. आणि दुसरं असं आहे की या ज्या काही योजना आहे किंवा याच्या रिलेटेड ज्या काही आपल्याला केंद्र सरकारने कन्सर्न दिलेले आहे, तर त्याच्या क्लिअर SOP कुठे कळू शकतील का? आता मी हसलो, याचं कारण असं आहे की त्या इतकं कॉम्प्लिकेटेड हा विषय असतो की प्रत्येकाच्या एकत्र कुठे येणार नाहीत हे नक्की. आता याच्या गाईडलाईन ज्या येतील त्या खात्यामार्फत येतील. ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटचं तिकडे, नाबार्डचं त्यांच्या बाजूला येईल, नंतर डिफेन्सकडे जाईल. त्यामुळे एकत्रित पाहिजे असेल तर 1 स्टॉप सोल्युशन MSME क्लिनिक आम्ही सुरू केलेलं आहे. शंका विचारा, उत्तर घ्या. असं एकत्रित सांगता येणं कठीण आहे. त्या खात्याच्या अंतर्गत आपल्याला लक्ष दिलं पाहिजे, सातत्याने ते बघितलं पाहिजे. थँक्यू सर.
आता आपण आमच्या मेंबरचे जे इथे आता झूम मीटिंगला उपस्थित आहेत त्यांचे क्वेश्चन्स घेऊया. त्यांनी ज्यांना क्वेश्चन आहे त्यांनी आपले हँड रेज करा, सो मला दिसू शकेल इकडे. आणि जेव्हा क्वेश्चन आहे तेव्हाच आपला ऑडिओ आणि व्हिडिओ ओपन करा आणि झाल्या नक्की बंद करा. सो फर्स्ट इज विद्यानंद मानकर. सर आपण प्लीज विचारा. तुम्ही तुमचा ऑडिओ आणि व्हिडिओ ऑन करा आणि विचारा. येस सर. सर नमस्कार. जे काही तुम्ही जी माहिती दिली आता ती अगदी संयुक्तिक आणि उपयुक्त तर निश्चित वाटली. माझी फक्त एक विनंती आहे की आता आपण याचे जर 4 प्रकार केले तर आपल्याला हे पूर्ण महाराष्ट्रभर अगदी इझिली पोहोचवता येईल. एक तर मजूर, गरीब, कामगार आणि मध्यमवर्गीय असे जर 4 प्रकार केले, आता जे उपस्थित आहोत आपण हे एक ह्या मध्यमवर्गीयच्या पुढची स्टेप आपण सगळेजण इथं उपस्थित आहोत. तर माझी एकच विनंती आहे सर की तुम्ही जे काही आता प्रेझेंटेशन दिलेलं आहे हे मजूर, गरीब, कामगार आणि मध्यमवर्गीय कॅटेगरीसाठी जर हे मराठीत तुमचं प्रेझेंटेशन दिलं तर ते मला वाटतं की पूर्ण महाराष्ट्रभर इझिली पोहोचू शकेल. कारण आता जो आपण वारंवार उल्लेख करतोय की गेम चेंजर प्लॅन आहे हा आपला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा, ह्या गेम चेंजर प्लॅन मध्ये आपला मॅक्झिमम जो मोठा घटक आहे तो ह्या 4 वर्गांचा घटक आहे. तर यांच्यामध्ये एकतर इंग्रजीचा थोडा अभाव आहे. येस सर. मानकर साहेब. प्लीज सर. प्लीज सर. मानकर साहेब, आता बिझनेस ग्रुप होता हा सगळा. बिझनेस ग्रुप असल्यामुळे आपण बिझनेस ओरिएंटेड सगळ्या गोष्टी सांगितल्या. दुसऱ्या दिवशीचं जे प्रेझेंटेशन आहे ते मी बऱ्यापैकी स्किप केलं, कारण विषय तुम्ही म्हणता तो बरोबर आहे. तो आमचा वेगळा अजेंडा आहे. त्या सेक्टरसाठी हे आम्ही पोहोचणार आहोत. आणि तुम्ही म्हणता एकदम चांगला आहे. त्या तुमच्या सूचनेचं म्हणजे स्वागत आहे आणि तुमची मदत घेऊनच पुढचा नक्की करतो. थँक्यू सर. थँक्यू सर. ओके. सर आमचे मेंबर विशाल देसले यांचा एक क्वेश्चन आहे की फिशरी बिझनेस बाबत काही म्हणजे आहे का चान्सेस आहे? मी जे नेमकं सांगितलं नाही पुढे नेले तर ते हे आहे. खरं तर ब्ल्यू इकॉनॉमी नावाने आपण काही टर्मिनॉलॉजी ऐकली असेल, नसेल तर तुम्ही सर्च करा. आणि भारत सरकारने खूप मोठ्या प्रमाणावर यामध्ये इंटरेस्ट घेतलेला आहे असं मी म्हणेल. इतक्या दिवस हे सोडून दिलेलं होतं. भारत सरकारने या विषयाकडे लक्ष दिलं नाही. सगळ्यात मोठा समुद्र किनारा लाभलेला आपला देश आहे, परंतु समुद्र किनाऱ्याची इकॉनॉमीचा विचारच कोणी केलेला नाही. मागच्या मोदी 1 सरकारमध्ये माननीय नितीनजी गडकरी यांच्याकडे जेव्हा जलशक्ती मंत्रालय होतं तेव्हा त्यांनी ह्या विषयाचं एक खूप मोठा अभ्यासगट तयार करून फिशरीच्या आणि ओव्हरऑलच ब्ल्यू इकॉनॉमीमध्ये काय काय होऊ शकतं याचा विचार केला. आणि आपण पारंपरिक मत्स्यपालन याचा अडकून पडतो, परंतु अनेक ब्ल्यू इकॉनॉमीचे जे काही वेगवेगळे अँगल्स आहेत ते ओपन झाले. आणि असं लक्षात आलं की 5 लाख कोटी रुपयाची इकॉनॉमी ह्या फक्त कोस्टल एरियावर अवलंबून आहे. तर मला असं वाटतं की विशालजी आपण स्पेशली ब्ल्यू इकॉनॉमी ह्या विषयासाठी घेऊन हे करू. आणि आताच्या याच्यामध्ये फिशरीजसाठी खूप चांगलं पॅकेज आलेलं आहे. केज टाईप जे हे आहेत फिश म्हणजे काय मत्स्यपालनाचे उद्योग आहेत त्यासाठी खूप मोठं अनुदान त्यामध्ये दिलेलं आहे. ओके सर. नेक्स्ट क्वेश्चन इज फ्रॉम मिलिंद देशमुख. मिलिंद देशमुख प्लीज आपला ऑडिओ ऑन करून विचारा. हॅलो सर, नमस्कार. माझा मुलगा मेकॅनिकल इंजिनियर झालेला आणि आम्हाला नवीन युनिटच्या आम्ही काही विचारात होतो. तर आता जो विषय झाला होता की सरकारी जागा उपलब्ध होतील, तर ह्या जागेसाठी कुठे अप्रोच करायचा आणि ह्या नवीन युनिटसाठी आम्हाला लोन पण त्याच्यामध्ये आम्ही हे घेतोय म्हणजे प्रोसिजर मध्ये. तर ह्या दोन्ही गोष्टीसाठी एक प्रॉपर अप्रोच कुठल्या ऑफिसला असायला पाहिजे हे थोडस आम्हाला अडचणीचं वाटतंय. महाराष्ट्रातच करायचं आहे ना? हो सर, महाराष्ट्रातलं. मग MIDC ला करायचं आहे. MIDC ला अप्रोच करा जागेसाठी पण. MIDCindia.org ही त्याची वेबसाईट आहे. ओके, थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. मॅडम मला प्रश्न आहे. एक विचारतेच आहे मी, येतेच आहे प्रत्येकाकडे. नेक्स्ट क्वेश्चन इज फ्रॉम विजय दीक्षित, प्रथमेश एंटरप्राइजेस. बोला सर. अनम्यूट करा. अनम्यूट करून बोला सर. विजय दीक्षित तुमचा ऑडिओ
हा, आता येतोय? येतोय सर, बोला. व्हिडिओ पण हा, चालू करा. माझा प्रश्न प्रदीपजींना आहे किंवा मग त्याच्या व्यतिरिक्त बाकी मेंबर सुद्धा त्याचा आन्सर देऊ शकतील. आम्हाला जर 100% ह्याच्यामध्ये चालू करायचं आहे काम, तर मॅनफोर्स हा सगळ्यात मेजर इश्यू आहे. आणि काही माणसं जे आमच्या जिल्हाबंदीमध्ये अडकलेले आहेत, तर त्यांना काय रिटर्न आणण्यासाठी काय प्रोव्हिजन्स आहेत ते आम्हाला जाणून घ्यायचे. सर ते विचारताय मॅनफोर्स च्या रिलेटेड विचारताय की त्यांची लोक आता इकडे तिकडे अडकली आहे त्याविषयी विचारताय. नाही काय तर त्यांना त्या दुसऱ्या जिल्ह्यातून नाशिकमध्ये आणण्यासाठी काय प्रोव्हिजन्स आहेत असं? नाही, आजचा हा विषय नाही आहे. तुम्ही मला वैयक्तिक फोन करा नंतर. नाही, बाकीचे मेंबर्स पण माझे हे देऊ शकतात त्याच्यामध्ये, असं मला गाईड करू. ठीक आहे सर, आपण हा थोड्या वेळाने घेऊ. सरांचे क्वेश्चन कंप्लीट करून घेऊ. नेक्स्ट क्वेश्चन इज फ्रॉम संदीप सोनवणे. नमस्कार सर. छान मार्गदर्शन मिळालं. जे पेपरमध्ये वाचून समजलं नाही तुमच्या या मार्गदर्शनाने कळलं. यात माझे 2 प्रश्न होते सर. पहिला हा की जसं MSME साठी आता सरकार करतंय, तर आता बँक ऑफ महाराष्ट्राने ऑलरेडी आम्हाला 10% CC विदाउट मॉर्गेज वाढवून दिलेला आहे. तर तो याचाच भाग आहे का हे वेगळं आहे? आणि यात अजून CC मध्ये नॉन मॉर्गेज काही वाढ करून मिळणार आहेत का? आणि दुसरं हे विचारायचं शेती संदर्भातलं, जसं की आपलं फडणवीस सरकार होतं त्यावेळेसही शेतकऱ्यांसाठी कर्ज माफीसाठी काही केलं गेलं, पण आमच्यापर्यंत ते खरंच पोहोचलं नाही. आता उद्धव ठाकरे सरकारने पण शेती कर्जमाफीसाठी खूप केलं, पेपरमध्ये रोज येतं, पण आमच्यासारख्या शेतकऱ्यापर्यंत ते पोहोचतच नाही. ही फॅक्ट आहे. तर आताही परत मोठे मोठे आकडे आले, तर ते कितपत आमच्यापर्यंत पोहोचेल याबाबत आम्ही थोडं साशंक आहोत. तर या 2 प्रश्नांची माझ्या कृपया उत्तरं द्यावी. चांगला प्रश्न तुम्ही विचारला, म्हणजे छेडलाच मुळात हा मुद्दा. तर हे मी तसा उद्योजकीय मानसिकतेचाच आहे, परंतु शेतीपासून दूर नाही. त्यामुळे आमच्याही घरी शेत आहे, आम्हालाही माहिती आहे काय काय नाही ते. परंतु ऍडमिनिस्ट्रेशनचे जे प्रॉब्लेम आहेत ते आहेच आहेत. ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काय कोणी मोदीजी, उद्धव ठाकरे किंवा देवेंद्र फडणवीस काम करत नाहीत, तर ते काम करवून घेतात. तर करवून घेण्याची त्यांची मानसिकता खूप चांगली आहे हो तिघांची पण खालच्या अधिकाऱ्यांची मानसिकता सुद्धा तशीच आणि तेवढीच शुद्ध हवी आहे. हा एक विषय. दुसरा विषय, नेहमीच मोदी सरकार किंवा तत्वज्ञान आपलं असं सांगतं, भारतीय संस्कृतीचं तत्वज्ञान आहे की यामध्ये एंटायटलमेंट नसून एम्पॉवरमेंट केली पाहिजे. आणि आम्ही नेहमी एंटायटलमेंटकडे वळतो. आम्हाला 70 वर्षात सवय लावली एंटायटलमेंटची. मला काय मिळालं, आत्ता काय मिळालं. अरे बाबा, आत्ता काही नाही मिळालं. आत्ता जगण्यासाठी जे आवश्यक आहे ते सगळं आहे, परंतु आपला समाज सगळी काळजी घेतोय. सरकारने एम्पॉवरमेंट करायला पाहिजे. आता ती कर्जमाफी झाली नाही त्या विषयावर वेगळा विषय, तो राजकीय विषय आहे, तो आपण नंतर बोलू पाहिजे. परंतु एम्पॉवरमेंटसाठी तुम्ही जो पहिला प्रश्न विचारला, ते 10% जो विषय आहे तो नक्की यातलाच आहे. तो इमिजिएट पहिल्या फेज मध्ये केला होता आणि तो विषय ह्याच विचारला. तेव्हा फक्त 10,000 कोटी रुपये डिक्लेअर केले होते माननीय मोदीजींनी. आणि तेव्हा कोविड इतकं लांबेल 3-4 महिने असं वाटलं नव्हतं. परंतु हा विषय जो आहे तो तुमचं जे वाढवून दिलेलं CC आहे ते त्याच विषयातलं आहे. जर तुमचं सगळ्या आकडेवारीमध्ये बसत असेल तर अजून 10% पर्यंत कदाचित बँक जाऊ शकते, पण बँकेच्या बोर्डाचा निर्णय येणं आवश्यक आहे. पहिल्यांदा RBIने जेव्हा जाहीर केलं एप्रिल महिन्यामध्ये, तेव्हा RBIचे निर्णय, बँकेचे इंटरनल सर्क्युलर्स आले होते. आता 20% सर्क्युलर जर महाराष्ट्र बँकेचं आलं तर तुम्हाला ऍडिशनल 20% म्हणजे उरलेला 10% सुद्धा मिळू शकतं. आता उरला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय जो आहे तो का नाही मिळालं, त्याच्यातल्या अटी शर्ती आणि ते जे निकष लावले होते ते निकष सुद्धा याच करता लावले होते. मी थोडं कठोर बोलतो, ते सर्वांसाठीच आहे, म्हणजे माझ्यासाठी इन्क्लुडिंग मी. आता एकदम साधी गोष्ट आहे, डोंट टेक इट पॉलिटिकल, की 5 एकर 10 एकर 20 एकर शेतीमध्ये 130 कोटी रुपये उत्पन्न टॅक्स फ्री होऊ शकतं, याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता का? आणि असे लोक आहेत जे एकीकडे खूप मोठा फायदा उचलत आहेत, गव्हर्नमेंट सर्व्हिस मधले लोक आहेत, पुढारी आहेत, त्यांनी 100 एकर शेतीचं उत्पन्न दाखवायचं आणि सगळं टॅक्स फ्री करायचं आणि त्याच्यावर कर्ज घ्यायचं आणि त्यांचे कर्ज माफ होणार. तर ह्या प्रकारचं एंटायटलमेंट केलं गेलं.
परंतु ते न करता त्यामध्ये गरिबांचं नुकसान झालं पूर्ण मान्य आहे, परंतु आपण कधीतरी सुरुवात करून पुढे सरकलं पाहिजे. ह्या मताचं सरकार आहे आणि ह्या तत्वज्ञानावर काही जणांवर अन्याय होईल हे मला माहिती आहे की एकदम नाही बदल होणार या सगळ्या सिस्टीम मध्ये, परंतु आपणही आपली मानसिकता बदलली पाहिजे. घ्या करून, एक कागद नसला तर काय होतंय, मग कोणी ओळखीचं आहे का? मला तर रोज 2-4 फोन येतात, साहेब करून द्या ना. मग काय होतं केलं तर? सगळे करतात, आम्ही केलं तर काय होतं? तर ह्या मानसिकतेतून आपल्याला बाहेर यायला लागेल तरच आत्मनिर्भर भारत होऊ शकेल. Yes, sir, absolutely. Next question is from Bhushan Mahajan. Please ask. Bhushan, sir. Yeah. मॅडम सर नमस्कार. मी भूषण महाजन बोलतो. माझा बांधकामाचा व्यवसाय आहे, रिअल एस्टेटमध्ये मी कार्यरत आहे. तर सर मला तुमच्याकडनं एक प्रश्न असा विचारायचा होता की कुठल्याही शहराची ओळख ही त्यात इंडस्ट्री किती आहे, एम्प्लॉयमेंट किती आहे, त्याच्यावरती त्या शहराची प्रगती अवलंबून असते. गेल्या 15 वर्षापासून जर आपण बघितलं तर 2 प्रकारचे सरकार येऊन गेली. ते जे आपलं भाजप शासित असेल आणि त्याच्या आधीचं आघाडी सरकार पण असेल. पण नाशिकचा जर विचार आपण केला तर महिंद्रा, HL आणि करन्सी नोट प्रेस या व्यतिरिक्त चौथं प्रोडक्ट आज नाशिकमध्ये आलेलं नाही मोठं, की जेणेकरून रोजगाराच्या मोठ्या संधी ह्या नाशिक शहरामध्ये उपलब्ध होऊ शकतात. कालच माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्या नवीन इंडस्ट्रीज येण्याकरता महाराष्ट्रात जवळजवळ 40,000 एकर क्षेत्र आरक्षित केल्याचं त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. तर यात नाशिक मधलंही काही क्षेत्र आरक्षित आहे का? आणि काही आपल्या स्तरावरती काही प्रयत्न असे चालू आहेत का की एखादी मोठी इंडस्ट्री आपण नाशिकमध्ये आणण्याकरता प्रयत्न आहात बुवा असं? थँक्यू. मी जो विषय माझा बोलताना सुटला, जो शेवटच्या 5व्या प्रेझेंटेशन मध्ये होता, एक विषय जो की थेट नाशिकशी रिलेटेड आहे. आपल्याला एव्हिएशन सेक्टर मधले रिफॉर्म पण केलेले आहेत आणि PSUच्या रिफॉर्म दोन्ही एकत्रित आपण पाहायला पाहिजे. तर MRO जे आहे म्हणजे मेंटेनन्स अँड ओव्हरऑइलिंग जे विमानांचं होतं, जे लष्करी विमानांचं आणि कन्झ्युमर म्हणजे आपल्या डोमेस्टिक विमानांचं, ह्या सगळ्या पॅसेंजर विमान जे आहेत तर त्या सगळ्यांचं ओव्हरऑइलिंग डेपो जो आहे तो आपल्याकडे संधी उपलब्ध झालेली आहे. नाशिक HL मध्ये सगळी फॅसिलिटी आहे आणि शिवाय ते प्रायव्हेट प्लेअरला अशा फॅसिलिटीज, टेस्टिंग फॅसिलिटीज असतील ह्या ओपन करण्याचं सुद्धा फॉर्म्युलेशन म्हणजे बदल यामध्ये झालेला आहे. त्यामुळे आता प्रायव्हेट सेक्टरलाही ओपन झालंय. ऑलरेडी टेस्टिंग फॅसिलिटी नाशिकला आहे, HL कडे सुद्धा कॅपॅसिटी आहे हे सगळं करण्याची. त्यामुळे आपल्याला ही मोठी संधी त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे. दुसरं, फूड प्रोसेसिंगसाठी अनेक विषय या ठिकाणी सुरू झालेले आहेत. आपण आतापर्यंत जे पारंपरिक बोलत आलो ना सर, की मोठ्या मोठ्या कंपन्या आल्या नाही, IT आलं नाही, पण आता ह्या कोविड नंतर लक्षात घ्या सगळं IT वर्क फ्रॉम होम आहे आणि नंतर सुद्धा आम्ही असंच करू 60% असा निर्णय केलेला आहे. त्यामुळे तेव्हाची मानसिकताच वेगळी होती. आता नाशिकमध्ये सुद्धा ITचे मोठे एम्प्लॉयमेंट निर्माण होऊ शकतं. वर्क फ्रॉम होम जर असेल तर कशाला आमच्या नाशिकचा तरुण पुण्यात जाऊन बेंगलोरमध्ये जाऊन राहील, तो नाशिकमध्येच राहील. इथं 8 तास घरी काम करेल एका छोट्या रूम मधून आणि मस्त खर्च करेल नाशिकलाच. त्यामुळे नाशिकची इकॉनॉमी वाढेल. आपला उद्देश काय आहे? नाशिकमध्ये मोठे टोलेजंग इमारती उभ्या राहणं आणि तिथं सगळ्यांनी एकत्र जाणे हा नाही आहे. आपल्याला उद्देश आहे नाशिक मधल्या किंवा आपल्या इथल्या प्रत्येकाची क्रयशक्ती वाढणे. त्यामुळे शेतीवर उत्पन्न अवलंबून आपला जिल्हा आहे, त्या ठिकाणी मोठं डेव्हलपमेंट आता ह्या सगळ्यातून झालेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की छोटे युनिट हे खूप मोठ्या प्रमाणावर नाशिकला होऊ शकतात. आपण विचार केला पोमोग्रेनेटचं आपण काहीच करत नाही, लोक घेतात आणि विकून टाकतात. म्हणजे डाळिंब, तर डाळिंबाच्या प्रोसेसचे युनिट प्रत्येक फार्म गेटवर व्हायला पाहिजे. मोसंबीचे व्हायला पाहिजे, आपल्याकडे पेरू आहे पेरूचे व्हायला पाहिजे. आणि हे जर झाले तर क्लस्टर बेस अप्रोच केल्यानंतर एम्प्लॉयमेंट तिथेच, जनरेशन तिथेच, खर्च मात्र पूर्ण जिल्हाभरामध्ये होईल. आणि तुमच्या बिझनेसला सुद्धा जेव्हा फक्त नाशिकमध्येच बंगले बांधलेले नाही जात तर पिंपळगाव, बसवंत आणि निफाडमध्येच बंगले नाही तर तुम्हाला कळवण, सटाणामध्ये सुद्धा मोठ्या बंगले बांधलेले दिसतील. आणि कन्स्ट्रक्शनला सुद्धा मला वाटतं की चांगले दिवस येतील. त्या डिसेंट्रलायझेशन ऑफ इकॉनॉमी हा एक अँगल आहे, आपण हा लक्षात घेतला पाहिजे. आणि हेही मान्य आहे की शहरीकरणाकडे
वाटचाल ही थोडीशी कमी करण्याचा उद्देश सरकारचा आहे. आपलं कोर हे काय स्ट्रेंथ काय आहे, तर ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस ही आपली कोर स्ट्रेंथ आहे आपल्या जिल्ह्याची, ना की पुण्यासारखं आणि बेंगलोर सारखं मोठं इंडस्ट्रियलायझेशन होणं. तर त्याच्यापेक्षा जास्त समृद्ध आपण होऊ शकतो जर ह्या गोष्टीवर आपण लक्ष दिलं तर. आणि तुम्ही जो प्रश्न सांगितला की बा तुमच्या प्रयत्न चालू आहे का, तर MRO साठीचा फॉलोअप आपण केलेलाच आहे. दिंडोरी MIDC ची जागा, त्यानंतर येवला MIDC ची जागा ही ताबडतोब आणि मालेगाव यामध्ये ताबडतोब अलॉट करण्यासाठीचा आपला फॉलोअप चालू आहे. माननीय उद्योग मंत्री सुभाष देसाईंबरोबर माझी 4 दिवसापूर्वीच बैठक झाली, तेव्हा त्यांना आपण हे सांगितलं की फार्मा पॉलिसी महाराष्ट्राची आणा. मॅडम 1 मिनिट फक्त घेतो, जो विषय मी यातला स्किप झाला तोच पण याबद्दल सांगतो. ऑफकोर्स सर, प्लीज. आपण टीव्हीवर ऐकलं असेल की अमेरिका सरकारने किंवा युरोपियन अनेक देशांनी आपल्याला कोविडचं औषध मागितलं आणि मोदी सरकारने सुरुवातीला नाही द्यायचं म्हटलं की लगेच काही माझ्या स्वभावानुसार मी बोलतो, कोणी वाईट वाटून घेऊ नका, पुरोगामी पत्रकारांनी कार्यक्रम सुरू केला की अमेरिका रागावली, मोदी नाही म्हटले, अमुक झालं टमुक झालं. परंतु त्याच्या पाठीमागचं वाक्य पूर्ण ऐकलं नाही. त्यात असं होतं की नो, वी कांट सप्लाय दिस मेडिसिन बिकॉज ड्यू टू युअर पॉलिसी कन्स्ट्रेंट. त्यांनी जे आपल्यावर टॉलरन्सचे मुद्दे असतील किंवा त्यातल्या कंटेंट्स बद्दलचे विषय असतील औषधी मार्केटमधले, तर त्यामुळे आम्ही सप्लाय नाही करू शकत तुम्हाला असं सांगितलं. जर तुम्ही हे बदललं निकष तर आम्ही तुम्हाला हे देऊ. ओव्हरनाईट चेंज झाला. अनेक अमेरिकन आणि युरोपियन देशाच्या औषधी कारखान्यांनी इथल्या जे जर्मनीतून औषध घ्यायचे, जे ऑस्ट्रेलियातून औषध घ्यायचे, ते सगळे भारतीय कारखान्यांना औषधाच्या ऑर्डर मिळाल्या. महाराष्ट्रातल्या 8 औषधी कारखान्यांना आता अमेरिकन औषधाच्या ऑर्डर मिळालेल्या आहेत. मला असं वाटतं की हेच मेक इन इंडिया आहे. त्यामुळे एका दगडात 2-3 पक्षी मोदीजींनी मारलेले आहेत की आपल्याला औषध तर दिलंच, आपण देणारच, आपली संस्कृतीच आहे देणार, सगळ्यांनी वाटून घेणार, परंतु त्याबरोबर आमच्या चांगलं क्वालिटी असून सुद्धा ज्याला बॅन होतं त्यांना मोठ्या ऑर्डर मिळाल्यात. तर हे सगळं मला माहिती असल्यामुळे मी उद्योग मंत्र्यांना ही मागणी केली की महाराष्ट्राची फार्मा पॉलिसी आणा. नाशिकचं वातावरण हे फार्मास्युटिकल साठी उपलब्ध आहे. आम्हाला पहिल्यापासून माननीय बाबूभाई राठींनी इथे या ठिकाणी मुहूर्तमेढ रोवली आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी पोल्युशन फ्री इंडस्ट्री आल्या पाहिजे, म्हणून मग फार्मास्युटिकल आपल्याला चांगलं सेक्टर आहे. तर आपल्या ह्या आजूबाजूच्या एरियामध्ये फार्मास्युटिकल साठी एक पॉलिसी केली तर त्याचा उपयोग होईल. आणि मला खूप आनंद वाटतोय की तात्काळ त्याच मीटिंगच्या शेवटी माननीय उद्योग मंत्र्यांनी सांगितलं की हो, आम्ही ही फार्मा पॉलिसी लगेच आणू आणि त्यामुळे आपल्याला त्यामध्ये स्कोप आहे आणि माझं त्याच्यावर पूर्ण लक्ष आहे. फार्मास्युटिकल युनिट्स आणण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू. धन्यवाद. थँक्यू सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे आवारे सरांचा. आवारे, मधुरा मॅडम हा बोला. धुळ्याहून एक PG सुतार येते, त्यांचा पण प्रश्न आहे, कृपया घ्या बरं का. हो नक्की सर, नक्की सर. आवारे सरांनंतर किंवा आपण एक शेवटचे 4-5 क्वेश्चन घेणार आहोत. हा बोला सर. सरजी नमस्कार. आता मलाही खूप अडचण होती म्हणजे या पॅकेजच्या संबंधी, परंतु आजचं तुमचं हे सविस्तर माहिती ऐकल्यानंतर निश्चितपणानं हे पॅकेज खूप सुंदर आहे हे माझ्या लक्षात आलं. परंतु ही जी माहिती आहे ही आपल्या जिल्ह्यातल्या उद्योजकांपर्यंत गेली पाहिजे, कारण आजही ग्रामीण भागातल्या उद्योजकांच्या मनामध्ये खूपच मोठे प्रश्न आहेत. तर माझी या ठिकाणी फक्त तुम्हाला एक छोटीशी सूचना आहे की त्या प्रत्येक मुद्द्याप्रमाणे एक PPT तयार करून आपण एक 2-4 असे व्याख्यानं जर घेतले तर निश्चितपणाने आपल्या सर्व उद्योजकांपर्यंत हे पॅकेज जाईल आणि याचा निश्चित उद्योजकांना फायदा होईल. कारण काय होतं, आज राजकीय याच्यापोटी दररोज दैनिक वर्तमानपत्र किंवा TV उघडला तर असं ऐकायला मिळतं की काय ते निवड घोषणाच केल्या, ते असंच आहे तसंच आहे. परंतु आजचं आम्ही हे तुमचं भाषण ऐकल्यानंतर असं लक्षात आलंय की अतिशय सुंदर मुद्दे आणि एका शब्दामध्ये असंख्य अर्थ त्याच्यात भरलेले, असंख्य योजना त्याच्यात भरलेल्या आहेत. याचं विस्तृत विवरण आपण आपल्या याच्यातनं करावं. आम्ही त्याच्यात पुढाकार घेऊन तुमच्या जास्तीत जास्त मीटिंग प्रत्येक तालुकावाईज कशा आयोजित करता येतील याचं काम आम्ही करू. आपण फक्त एक सुंदर प्रकारचं PPT तयार करून आणि आम्हाला अशीच प्रकारची माहिती देण्याचं काम आपण करा, एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो. अतिशय सुंदर माहिती मिळाली. धन्यवाद. धन्यवाद सर. मला वाटतं प्रदीप सर नक्कीच याच्यावर विचार करतील. सो
एक आता माझा संदीप क्वेश्चन पिंपळे, घेते आणि माईक परत पुढच्या क्वेश्चन कडे जाते. मला असं म्हणायचं होतं की सर, लेडीज उद्योजिका म्हणून हा प्रश्न विचारते मी, की जिथे प्रोप्रायटरशिप लेडीज आहे किंवा जिथे हेड लेडीज आहे त्याच्यासाठी या अभियानांतर्गत काही स्पेशल काय बोलू बरोबर स्कीम आहेत सांगितलं का? याच्यात कसं केलंय, जनरलाइज सगळ्यांसाठीच केलेलं आहे. आणि ते कसं आहे, कुठली योजना ही सिंगल बघायची नसते. या योजनेबरोबर आता कृषी क्षेत्राला, फूड प्रोसेसला हे दिलेलं आहे, ब्रँड बिल्डिंगला प्रोत्साहन दिलेलं आहे. जर फूड प्रोसेसिंग युनिट टाकायचं असेल तर तुम्हाला आत्ता काही वेगळं लोन दिलंय का, तर नाही, पण पैसा उपलब्ध करून दिलेला आहे आणि सरकारचा फोकस त्यातला आहे. जर 200 कोटी रुपयाचे टेंडरला बंदी केली आहे तर बाहेरचा माल येणार नाही, हे नक्की झालं. मग आता इंटरनली काय होईल, तर तुम्हाला महिला उद्योग धोरण जे महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे त्याचा फायदा घ्यायचा आहे. त्याचबरोबर स्टँडअप इंडियाचा फायदा घ्यायचा आहे. जर प्रोप्रायटर किंवा पार्टनरशिप असेल तर संपूर्ण 100% महिला ओनरशिप असेल तर स्टँडअप इंडियाचा तुम्हाला फायदा मिळू शकतो. त्यामुळे त्या फॅसिलिटीच्या अंतर्गत तुम्हाला ते मिळेल. त्यानंतर MIDC मधली जागा जी आहे त्यातलं 5% रिझर्वेशन महिला उद्योजकांसाठी आहे. त्यानंतर सरकारी प्रोक्युरमेंट मध्ये जसं SC ST साठी रिझर्वेशन आहे तसं 3% रिझर्वेशन हे JEM वर महिला उद्योजकांसाठी आहे. त्यामुळे ते सगळे लागूच आहेत मुद्दे. आज नवीन काय केलं तर क्षेत्र उघडे केले आणि ते फोकस केले की भारतीय MSME साठी करायला पाहिजे. प्रायोरिटी सेक्टर यामध्ये बदलला आणि एसेन्शियल कम्युनिटी मधून हे काढून टाकल्यामुळे मला सांगा, पुणे किंवा मुंबई अशा, बेंगलोर असे घेतले तर तिथे कोण बाजारातून गहू आणतो, म्हणजे किती % असेल तुम्ही विचार करू शकता. बाजारातून गहू आणणे, ते निवडणे, मग गिरणीत जाणे, दळण करणे आणि मग पोळ्या करणे, असं किती करतात का डायरेक्ट आटा घेतात विकत, याचा विचार करायचा. त्यामुळे याची मागणी प्रचंड आहे. त्यामुळे ब्रँडेड फूड प्रोडक्ट्स यामध्ये महिला उद्योजकांनी तातडीने उतरलं पाहिजे, कारण हे आपल्यासाठी अत्यंत उत्कृष्ट क्षेत्र खुलं झालेलं आहे. आणि शेतमाल हा डायरेक्ट पण आणि प्रोसेस करून इंटरस्टेट विक्रीसाठी खुला केलेला आहे. त्यामुळे त्याच्यावरचा आपल्याला फायदा घेता येईल. सगळ्या योजना एकत्रित करून, म्हणजे खरं तर आहे ना, बिझनेस मेंटॉरिंगची आवश्यकता आहे प्रत्येक विषयामध्ये, असं माझं मत झालेलं आहे. थँक्यू सो मच सर. नक्कीच, म्हणजे जसं आता मगाशी आवारे सर म्हटले तशाच पद्धतीने मला वाटतं छोट्या छोट्या टॉपिकवर प्रॉपर मेंटॉरिंग झालं पाहिजे, जेणेकरून आपण त्या दिशेने वाटचाल करू शकू. पुढचा क्वेश्चन आहे सीमा सिंघानिया. सीमा, प्लीज अनम्यूट युअरसेल्फ अँड आस्क द क्वेश्चन. हेलो सर, नमस्ते. मैं सीमा सिंघानिया हूँ. एक्चुअली मुझे थोड़ा जोर से बोलिए. हेलो, आपको आवाज आ रही है मेरी? हाँ. मेरा ये क्वेश्चन था कि जैसे अभी हमारे प्राइम मिनिस्टर ने बहुत ही अच्छा स्टेप उठाया है कि हमें अपने स्वदेशी वस्तुओं का इस्तेमाल करना चाहिए और उसे ही प्रोत्साहन भी देना चाहिए. लेकिन मेरा सवाल ऐसा था कि अभी बहुत सारी जो कंपनीज है, जो कि चाइनीज कंपनीज के साथ में कोलैबोरेशन के साथ में या तो बहुत सारे प्रोडक्ट्स मंगाई है या ऑलरेडी मंगा चुकी है, और अभी बहुत सारे CSD में भी अभी शायद इंस्ट्रक्शंस आए हैं कि अभी हमें स्वदेशी को ही अपनाना है. चाइना से कोई प्रोडक्ट आ रहे उसका हमें बहिष्कार करना है, उसे नहीं अपनाना है. तो जिनके पास ऑलरेडी अभी तक जो प्रोडक्ट है तो उनका तो फिर टोटल लॉस होता है. तो कोई ऐसा डेट है कि जब तक हम लोग मतलब ये चीज को हम अपना है वो उसे सेल कर सके या उसको यूज में कैसे ला सके, उसके लिए कुछ प्लानिंग है गवर्नमेंट की तरफ से, या फिर मतलब ये अभी से ही लागू हो गई है कि मतलब? समझ गया. नहीं, ये बात सच है कि हम बिल्कुल चाइना के अधीन हो गए थे कि कुछ भी ले लो, चाइना का ही ले लो. हमारे घर में अगर हमने 10-15 प्रोडक्ट देखे तो उसमें से 50-60% चाइना का ही बना हुआ दिखता है. आज थर्मामीटर भारतीय नहीं मिलता है कहीं मार्केट में. हेयर बेल्ट लेडीज का जो बच्चों का होता है वो तक चाइना से आ रहा है. राखी हमारी चाइना से आ रही है, ब्रेसलेट चाइना से आ रहा है. ये सब हमें जानते हैं. ये स्टॉक भी होगा, ये भी है. एक है मैडम कि मैं अगर एक इंडियन मोटिवेशन की तरफ से अगर बोलूँ तो
जो लॉस हुआ वो तुम्हारी वजह से होगा, क्यों लाया चाइना से, ऐसा हम बोल सकते हैं, लेकिन ऐसा उचित नहीं है। मार्केट फोर्सेस की वजह से सब लोगों ने किया होगा, लेकिन नया इंडियन सब्स्टिट्यूट आने में समय भी लगने वाला है। जल्दी से जल्दी और उसमें डिस्काउंट देके वो अगर पूरा गया मार्केट से तो वो अच्छा होगा अपने लिए, और वो ऑटोमेटिक वो हो जाएगा। हर कोई ऐसा करेगा, ऐसा कोई डेट नहीं है या कोई आंदोलन भी अभी तक किसी ने तैयार नहीं किया है कि चाइना का बेचने का है तो बिल्कुल अभी उसको जला दो वगैरह, ऐसा कुछ नहीं है। आप आपके हिसाब से पर्सनल जो अच्छा लगे वो आप डिसीजन ले सकते हैं। कोई उसमें डेट नहीं है कि ये डेट से बिल्कुल नहीं करना है, जो है वो अभी आना तो बंद हो गया। एक एग्जांपल मैं बोलता हूँ, आपको भी आश्चर्य लगेगा। अगरबत्ती काड्या माहिती आहेत ना आपल्या, उदबत्ती, अगरबत्ती स्टिक जो है वो 4000 करोड़ का इंपोर्ट होता था। गडकरी जी ने जो टीवी पे बताया है, आपने सबने सुना होगा, लेकिन मुझे प्राउड फील होता है बोलने के लिए कि जिस संस्था में मैंने, मला प्रश्न आहे, उस संस्था ने वो रिपोर्ट बना के दिया था कि ये अगरबत्ती का स्टिक चाइना या वियतनाम से इंपोर्ट हो रहा है, और हम लोग यहाँ पे भगवान को चढ़ा रहे हैं, वो अगरबत्ती दिखा रहे हैं। तो ये बात है। तो पहले काम क्या किया, 6-7 महीना पहले अगस्त में गडकरी ने वो बैन कर दिया कि अभी आएंगे नहीं बाम्बू स्टिक। तो अभी वो बाम्बू स्टिक आना बंद हो गई, मतलब अगरबत्ती स्टिक बंद हो गई, लेकिन बाम्बू स्टिक आना चालू हो गई। तो बाम्बू बाहर से ही आ रहा है आज, क्योंकि अभी इंडियन बाम्बू कल्टीवेशन होने के लिए 2 साल लगेंगे, और लेकिन वो अभी स्टिक आ रही है। स्टिक आने से क्या हुआ, हमारे यहाँ का वो मशीन के साथ लाया स्टिक, फिर हमारे यहाँ के ग्रामीण भाग, आदिवासी भाग के जो महिलाएं हैं, उनसे वो KVIC वो बाम्बू के स्टिक, अगरबत्ती स्टिक्स बना के ले रहे हैं। अभी यहाँ के जो अगरबत्ती मैन्युफैक्चरर है उन्होंने क्या चालू किया, डायरेक्ट तो बंद हो गया स्टिक, तो अभी बाम्बू स्टिक लाओ और महिलाओं को रोजगार देके वो तैयार करो, ये एडिशन हो गया। तो इस प्रकार से कुछ ना कुछ डेवलपमेंट इसमें होते रहता है। तो मेरे ख्याल से जो जितना स्टॉक है उतना तुरंत NBA के मेंबर्स को बांट दो। शुभेच्छा। येस सर, धुळ्याहून कोणाचा क्वेश्चन होता मगाशी? आनंद सर म्हटले होते, प्लीज अनम्यूट करा आपला ऑडिओ आणि विचारा. पीजी भाऊ. हा सर, ऐकू येतंय आपल्याला? हॅलो पीजी सुतार सर बोला. ओके, सरांचा ऑडिओ कनेक्ट होतो. अनम्यूट केलं नाही ना त्यांचं म्हणून. हा ठीक आहे, सरांचा कनेक्ट होतो. हा झाला. ओके, हॅलो. बोला. पेशकर साहेब नमस्कार. नमस्कार. हो नमस्कार. तुम्ही आजचं विश्लेषण दिलंय, खूप व्यवस्थित दिलंय आणि ते उद्योजकांसाठी फार संयुक्त आणि उपयुक्त ठरेल. माझा प्रश्न असा आहे की सरकारचं असं म्हणजे मोदी सरकारचं म्हणणं माझ्या मते किंवा ग्रामीण भाग डेव्हलप होणं महत्वाचं आहे आणि ग्रामीण भागातच व्हायला पाहिजे, असं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे असं सरकारचं एक धोरण आहे. तर माझा प्रश्न असा आहे की सबसिडी जी आहे ती फक्त शहरीसाठी दिलेली आहे, पहिल्या घरासाठी, तर ती सबसिडी ग्रामीणला का सुरू करत नाही? कोणती सबसिडी? हाऊसिंग साठी, घरासाठी. अच्छा, पहिल्या घरासाठी सबसिडी 2,67,000 जी शहरासाठी दिलेली आहे, तर ती ग्रामीणला का सुरू करत नाही? म्हणजे ग्रामीणला जर सुरू केली तर ग्रामीणचा लोंढा जो आहे तो येणारा शहरात तो कमी होईल, असं माझं मत आहे. ठीक आहे, ही मागणी नोंदवून घेऊन आपण त्याच्यावर फॉलोअप करू. हा, याच्यावर मी खूप केलं, आमच्या खेड्याला सुद्धा मागणी केली, आमच्या खेड्याचे मेंबर पण मी आहे, त्यांनी खूप सांगितलं पण त्यांनी काही लक्ष दिलं नाही त्या गोष्टीकडे. तर आपण प्रयत्न करावे. माझ्या माहितीप्रमाणे पंतप्रधान आवास योजना ही अनेक वर्षापासून चालू आहे. सरकार हे माननीय कैलासवासी इंदिराजींच्या काळापासून ही आवास योजना चालू आहे, परंतु ती काही पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी, गटासाठी ती आहे. छोटे छोटे घर बघा याच्यात दिलेले असतात पंतप्रधान आवास योजनेमध्ये, अनेकांना वस्त्यांमध्ये दिलेले असतात, काही जातीच्या कॅटेगरीसाठी दिलेली आहे, आमच्या SC ST बांधवांच्या कुटुंबांसाठी दिलेले आहे, अल्प भूधारकांसाठी ते दिलेलं आहे, त्यासाठी आहे. पण अर्बन पुअर्स म्हणजे मध्यमवर्गीय च्या खालचे परंतु शहरी ही पंतप्रधान आवास योजना नवीन काढलेली आहे. तशा स्वरूपाचं हे एक्सटेन्शन तिकडे लागेल, मला मान्य आहे. कारण जर ग्रामीण भागामध्ये उद्योग सुरू झाला तर राहणीमान वाढेल आणि चांगल्या प्रकारची घरं तिकडे बांधल्या जातील.
आणि त्या हो 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 आवश्यक आहे मला. म्हणजे शहरात येणार लोणा कमी शहरात येणार लोणा कमी. मी मुद्दा घेतो सर माझ्या याच्यामध्ये आणि याच्यासाठी आपण माहिती मिळाली की मी तुम्हाला येस, थँक्यू सर. नेक्स्ट क्वेश्चन, आय थिंक लास्ट 2 क्वेश्चन्स घेतोय आपण आता. मिलिंद तारे सर. नमस्कार. नमस्कार सर, मला फक्त नाशिक संदर्भातल्या ज्या ज्या योजना आहेत त्याच्याबद्दल काही आणखी विषय, कारण तुम्ही 5वी जी हे होती प्रेझेंटेशन होतं ते आपण स्किप केलंय, पण त्यातले महत्वाचे मुद्दे नाशिक संदर्भात जे असतील तेवढे सांगितले तरी चालतील सर. सांगितलं सर मी. त्यातले कोणते तुम्हाला असं वाटतं एखादं राहिलं? तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये आहेत आणि ते अजून मिस झालेत, असे काही असतील नाशिक संदर्भातले तेवढे फक्त हे करा. हो, पण आता प्रेझेंटेशन परत उघडावं लागेल ना, मला काही पाठ नाही बाबा तेवढं सगळं. अच्छा, ओके ओके. पण तुम्हाला एखादा मुद्दा आठवत तो सांगा, मी लगेच सांगेन, कारण मला माहिती सगळं आहे. नाही म्हणजे मुद्दे तुमच्याकडे आहेत, तुम्हाला आणखी काय वाटलं नाशिक संदर्भात सांगता येतील तर तेवढे फक्त सांगा, म्हणजे आणखी फोकस होईल त्याच्यावर, बाकी काय. बरोबर. नाही आता तर लगेच ते उघडावं लागेल आता परत. पण मला असं वाटत नाही काय राहिलंय. तुम्ही बिटवीन द लाईन्स यातलं असं आहे की अनेक विषय इंडिव्हिज्युअल्सच्या यातले आहेत. स्पेसिफिक नाशिकला उपयोग होणारा जो होता ना तो कृषीचा टॉप्स टू टोटल, याच्यामध्ये प्रचंड मोठा म्हणजे किचन ऑफ नाशिक, म्हणजे किचन ऑफ इंडिया म्हणतो आपण नाशिकला, आणि तीच योजना गेम चेंजर आहे, पूर्ण भारतातली गेम चेंजर आहे. आणि तिचा उगम सुद्धा नाशिकच्या उद्योग आघाडीच्या आमच्या अधिवेशनातूनच झाला होता आणि त्याचा आपल्यालाच उपयोग जास्ती होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुमचं पण मदत त्यामध्ये, त्या बिझनेस मेंटरिंगच्या बाबतीत त्यामध्ये तुमची मदत फार होणार आहे. मी तुमच्याकडे येणार. नक्कीच सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. मॅडम एक प्रश्न सर, आनंद सूर्यवंशी तुमच्याकडेच येत होती सर, बोला तुमचंच आहे. सर पेशकर साहेब, हे बघा, मी असं ऐकलंय की सेंट्रल गव्हर्नमेंटने 5 लाख हेक्टर मॅपिंगचं काम घेतलंय. माझ्यापर्यंत आलेलं आहे, ते किती खरं आहे किती मला हे ते नाही. पण आपल्या नाशिकमध्ये इंडियाबुलची जागा आहे. तुम्ही म्हटलं की दिंडोरी, येवला, मालेगाव. आपण आपल्या नाशिकसाठी काय काय प्रयत्न करू शकतो यासाठी आपल्याला काम करावं लागेल आणि आपल्या नाशिकमध्ये चांगले उद्योग आणावे लागतील. आणि हा खरंच आज चांगला टाइम आहे आता, याच्यातनं आपण खूप काही चांगलं आपण आपल्या पदरात पाडून घेऊ शकतो असं मला वाटतं. आणि आपण नाशिकमध्ये आणलं तर 100% आपल्याला त्याचा फायदा होईल नाशिकच्या लोकांना आणि आपल्या सगळ्या आमच्या एनबीए किंवा नाशिक मधल्या सराउंडिंग सगळ्या लोकांना त्याचा फायदा होईल. कारण हा कोण किती घेतं याच्यावरच सगळं अवलंबून आहे. कारण सेंटरने दिलंय, पण घेणारा किती घेऊन जाणार आहे हे प्रत्येकाच्या आपल्या आपल्या याच्यावरच राहणार आहे. बरोबर. आनंदराव, इंडिया बुल्स तुमचा फार आवडीचा विषय आहे. म्हणजे मागच्या 5 वर्षापासून तुम्ही मला त्याविषयी सांगतायत आणि आता पब्लिक फोरम मध्ये मला इंडिया बुल्स बद्दल काही फार बोलायचं नाही, परंतु ती जागा आमच्या शेतकऱ्यांची अडकून पडलेली आहे याविषयी माझ्या भावना फार तीव्र आहेत. शेतकऱ्यांची जागा ही ज्या विषयासाठी घेतली त्या विषयासाठी त्यांनी वापरलेली नाहीये, कुठल्याही फोर्सेसमुळे असे ना, परंतु ते झालेलं नाही. त्यामध्ये महाराष्ट्र सरकार पार्टनर आहे, म्हणजे MIDC. महाराष्ट्र सरकारकडेच ही मागणी आहे की आपली मागणी आपण केलेलीच आहे की तातडीने या बाबतीत निर्णय घ्या, जे काही पॅकेज, जे काही कॉम्पेन्सेशन करायचं असेल ते करा आणि आमच्या शेतकऱ्यांच्या जागेचा उपयोग औद्योगिकरणासाठी करून तिथल्याच लोकांना रोजगार निर्माण करून द्या. आणि कदाचित मला असं वाटतं की काल जे 40,000 हेक्टर जागा का 40 लाख हेक्टर जागा मुख्यमंत्री महोदय बोलले, कदाचित त्यांना त्याचा समावेश त्यात असेल. मला ते पाहिलेलं नाही मी अजून, पण मला असं वाटतं की तो जर असेल तर मात्र नक्की उपयोग होईल आणि नसेल तर आपण परत एकदा पाठपुरावा करू. कारण जे काही करणं शक्य आहे ते फायनान्शियल गोष्टीतला विषय आहे आणि बिटवीन 2 पार्टीज आहे. त्यामुळे डायरेक्ट गव्हर्नमेंट काही करू शकत नाही, केंद्र सरकार. डिनोटिफाय तर ते झालेलंच आहे, परंतु डिनोटिफाय झाल्यामुळे आता महाराष्ट्र सरकारने निर्णय त्या जागेबद्दल करायचा आहे. तो जर झाला नीट तर मला वाटतं की आपल्याला खूप चांगले तिथे युनिट्स यायला काही हरकत नाही. ओके, आपण शेवटच्या प्रश्नाकडे जातो. राजेंद्र कोटकर सरांनी हँड रेज केला होता. राजेंद्र कोटकर सर, आपण विचारा. हॅलो. हॅलो. येस सर, बोला. ऐकू. पेशकर सर, वेलकम टू NBA. कोविड नंतर NBA ने पहिल्यांदाच ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध केला आणि तुम्ही मॅडम, मला प्रश्न आहे. पहिलंच आपलं हे सेशन आहे.
त्याच्यात तुमचं स्वागत आहे आणि खूपच छान माहिती तुम्ही दिली. तुम्हाला एकच विनंती होती, जसं मिलिंद तारे सरांनी क्वेश्चन रेज केला होता की तुमचं हे जे प्रेझेंटेशन आहे किंवा गव्हर्नमेंटचं हे प्रेझेंटेशन आहे, याचं डिटेल प्रेझेंटेशनची लिंक जर तुम्ही एनबीए कडे मेल केली तर ती आमच्या सगळ्यांकडे राहील, एकाच प्लॅटफॉर्मला राहील. ही एवढीच एक विनंती. मी करतो सर ते प्रयत्न. या कसं आहे, हे गव्हर्नमेंटच्या भाषेत आहे, ते समोर फक्त हे आठवावं म्हणून आपण ते केलं आणि मी माझ्या याच्यामध्ये बोललो. तर आपल्याला समजेल अशा भाषेत ते लिहावं लागेल. ते तयार करतो 1-2-3 दिवसामध्ये आणि तुमचं सेशन खूप चांगलं आहे, त्या प्रकारे आपण नक्की करू. आणि तारे सरांचीच मदत घेणार आहे मी काही गोष्टीमध्ये पुढे, कारण त्यातलं त्यांचं नॉलेज पण खूप महत्वाचं आहे. करतो सर. थँक्यू. नक्की सर, धन्यवाद. संदीप दीक्षित, तुम्ही विचार. आय थिंक मगापासून तुम्ही प्रयत्न करतात. हो, नमस्कार. नमस्कार सर. एक तर एनबीए आणि प्रदीप सर, आपल्या दोघांनाही धन्यवाद. हे प्लॅटफॉर्म आम्हाला उपलब्ध करून दिला. मी साताऱ्यामधून आहे आणि मी भारतीय जनता पार्टीचा ओबीसी मोर्चाचा प्रदेश प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे, एक उद्योजक आहे. उत्तम मार्गदर्शन झालं सर. मी स्वतः सोयाबीन रिसर्च आणि डेव्हलपमेंट या विषयामध्ये काम करतोय. त्याची सोया मिल्क टू बाय प्रोडक्ट, केमिकल विरहित, प्रिझर्वेटिव्ह विरहित, अत्यंत डाएट फूड, सप्लिमेंट फूड या पद्धतीचे आम्ही उत्पादनं करतोय. आणि या विषयामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार जसं की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचा हा जो संकल्पना आहे, तर जोपर्यंत प्रक्रिया उद्योग सुरू होत नाहीत शेतीमालाला निर्माण झालेल्या, तोपर्यंत ह्या मालाचं दुप्पट व्हॅल्युएशन होणं, मूल्यवृद्धी होणं शक्य नाहीये. तेव्हा मी स्वतः एक उद्योजक या नात्यानं जो 15-20 वर्ष या विषयाचा मी अभ्यास केलाय, त्या अभ्यासावर आधारित आम्ही विश्वकर्मा ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची निर्मिती केलेली आहे की आम्ही रिसर्चवर आधारित उत्पादन आधारित प्रशिक्षण शेतकऱ्यांना, की ज्यातून सोयाबीन प्रक्रिया करून त्याचं मूल्यवृद्धी 5 ते 10 पट होणारी प्रक्रिया आम्ही लोकांना शिकवू इच्छित आहे. तर अशा आमच्या उत्तम अशा कार्यासाठी तुमचं जे काय अनुभव आहेत, अभ्यास आहे, तुमचे जे राजकीय संबंध आहेत, त्यातून आम्हाला जर सपोर्ट झाला तर निश्चितच सोयाबीन सारखं जे अन्न पदार्थ आहे यातून इकॉनॉमिक 2 प्रकारचे, ज्यातून कुपोषण दूर होऊ शकतं, शेतकऱ्याचं जे आर्थिक आजारपण आहे ते दूर होऊ शकतं आणि एकूणच भारताची आणि महाराष्ट्राची इकॉनॉमिक त्यातून वाढू शकते. अशा प्रक्रिया करणारे उद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्व आम्ही पुढे घेऊन येऊ इच्छितो. तर तुमचे सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे आणि मला आवडेल तुमच्या सोबत निश्चित या पद्धतीचं साताऱ्याला काम करायला. साताऱ्याचे जे उद्योग भारतीचे जे गोविंद लेले साहेब आहेत ते माझे चांगले परिचित आहेत, त्यांच्यासोबत कधी पण काम करतो. आणि जे पुण्याचे विकास रासकर भाऊ आहेत, जे बिल्डर आणि उद्योजक आहेत, त्यांच्या बी सोबत काम करतो. तर थँक्यू. खूप चांगला प्लॅटफॉर्म. आपण जरा काय सांगितलं तर बरं होईल याकरता. धन्यवाद. नक्की. सोयाबीनचं उत्पादन तुमच्या पट्ट्यात तर आहेच, पण मराठवाड्यात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि यामध्ये जो स्कीम मध्ये फार्म गेट इन्फ्रास्ट्रक्चर जे म्हटलंय, तर त्या फोकस खाली आपण हेच करणार आहोत की ज्या ठिकाणी जे पिकतं त्याचं प्रोसेसिंग तिथेच, आणि त्याचा नुसता जर एखाद्याने मोठं युनिट टाकलं तुमच्यासारखं तर मोठ्याला अलाउडच आहे, पण मोठं युनिट नाही टाकलं तर क्लस्टर बेस्ड अप्रोच साठी आपल्याला त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या योजना आहेत आणि त्यांनी ते करावं. आणि क्लस्टर बेस्ड अप्रोच करून ब्रँड बिल्डिंग आणि लोकल तयार झाल्यानंतर त्याच्यासाठी आपण सर्वांनी मिळून व्होकल व्हायचं आहे आणि तो ग्लोबल करायचा आहे ब्रँड. असं चेन आपल्या कामाची दिलेली आहे माननीय पंतप्रधानांनी. आणि तुमच्या कार्यकर्त्यांकडून जर हे घडलं तर मला असं वाटतं त्यामध्ये सगळीच मदत आपण सगळे मिळून करूया. एनबीएसआय प्रत्येक घटक करेल, उद्योग आघाडी म्हणून तर आम्ही आपण एकत्रच काम करूया. नक्की सर, आपण आलात त्याबद्दल धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. आज खूप छान सेशन झालं आणि मुख्यत्वे सगळ्यांनी शेवटपर्यंत खूप व्यवस्थित त्याचा लाभ घेतला. छान म्हणायचं ठरलं होतं का आधी? नाही 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 सर, शेवटी म्हटलंय म्हणजे ते न ठरलेलंच आहे. सो मी खरंच आमच्या सर्व एनबीएच्या मेंबर तर्फे, आमच्या कोर कमिटी तर्फे मी आपले खूप खूप धन्यवाद करते. आणि जे उपस्थित आज आम्हाला ऍज अ व्हिजिटर्स म्हणून, ऍज अ गेस्ट म्हणून जॉईन झाले आणि जे आपल्याला आता सगळे फेसबुकवर जे जॉईन आहे त्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.
आणि मला असं वाटतं प्रदीप सर असेच आपल्या पाठीशी राहतील उभे, आणि त्यांना आपल्याला काही विचारायचं झालं तर आपण नक्की वैयक्तिकरित्या त्यांना संपर्क करू आणि ते NBA बरोबर असतील. धन्यवाद.